भाऊंचं कसं होतं, जे जगात आहे ना ते माझ्या शहरात पाहिजे, ही जी त्यांचं व्हिजन होतं ना, हेच अफलातून होतं. मी कुठेही बाहेर देशात गेले, कुठेही फिरायला गेले, कुठेही जाऊ द्या, ते कॅच करणार नाही. ही वस्तू पाहिजे, हे आपल्या इथं होईल का, हे होईल का, हे होईल का, तिथनंच अधिकाऱ्यांशी बोलणार, हे होऊ शकतं का. म्हणजे जे जगात ते चांगलं आहे ना ते माझ्या शहरात पाहिजे, माझ्या मतदारसंघात पाहिजे, अशी भाऊंची भूमिका होती. सगळ्यांनी उल्लेख केलाय की भाऊंची त्यांच्यामध्ये एक आदरयुक्त भीती होती, दरारा होता, धाक होता, तो प्रेमाचा धाक होता. तसाच तो धाक, दरारा आणि जरब पत्रकारांवर आणि पत्रकारांमध्ये सुद्धा होती. भाऊंसाठी शहरातले मोठमोठे नेते थांबायचे. ते भाऊ आमच्यासारख्या हिशोब नसलेल्या कार्यकर्त्यासाठी 15-20 मिनिटं थांबलेले आम्ही पाहिलेत रोडला. आम्ही कित्येक वेळा म्हणतो भाऊ आमच्यासाठी नाही थांबायचं तुम्ही, म्हणजे आम्हाला ते कसं तरी वाटतं. भाऊ म्हणे तू आमच्यासाठी काय आहे ना हे मला माहिती आहे, तू नाही सांगायचं थांबायचं का नाही. कुठे असं असतं ना की राजा हा राजा असतो आणि राजा गेल्याच्या नंतर राजाचे जे सैनिक असतं, म्हणजे लक्ष्मण भाऊ हे राजा होते आमच्या दृष्टीने, आणि राजा गेल्याच्या नंतर ते राजाच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी राहतात त्या गोष्टी त्या सैनिकांच्या मध्ये काही मावळे असतात, त्या मावळ्यांच्याकडे तो सुपूर्द करून जातो. तर आमच्या मते ते मावळे अनेक आहेत, म्हणजे असं आम्ही असं नाही, परंतु सैनिक जे आहे ते सैनिक म्हणजे भारतीय जनता पार्टीची आणि त्यांची संपूर्ण परिवाराला मानणारी टीम आहे. जे आज राजाचं राजापण जे होतं किंवा ते आज नसताना सुद्धा ते राजापण हे असणारच आहे आणि जगताप कुटुंबाचं राजापण हे दिसणारच आहे. संतोष भाऊंना आलं. संतोष भाऊ, मला तुमच्याकडनं एकच ऐकून घ्यायचंय की शेवटचा तो क्षण भाऊ जेव्हा मृत्यूशी झुंज देत होते, काय तुमचं बोलणं झालं का आणि काय तो क्षण होता शेवटचा? भाऊच होत. भाऊ आज अशी मैत्री होती ना की आम्ही आमदार आणि कार्यकर्ता नाही तर एक सख्या भावाच्या सखा म्हणतात ना, त्याप्रमाणे आमची ओळख काय होती, आम्हाला जन्म आई वडिलांनी दिला, पण आमची ओळख काय होती समाजामध्ये, कोण संतोष खलाटे, जो लक्ष्मण भाऊंबरोबर राहतो तो संतोष खलाटे. प्रेक्षकांनो नमस्कार. आज आपण एका आगळ्या विषयावरती बोलणार आहोत आणि हा विषय आहे आठवणीतले भाऊ. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आई निवडणुकीच्या तोंडावरतीच हा विषय का निवडला गेला, ना भाऊंची जयंती ना भाऊंची पुण्यतिथी, आणि हा आठवणीतला भाऊ विषय आजच का आला. आज नवरात्राचा पहिला दिवस आणि काल पितृपंधरवाडा संपलेला आहे. पितृपंधरवाडा म्हणजे पूर्वजांना स्मरण करण्याचा असतो. ह्या शहरामध्ये, या शहराच्या जडणघडणीमध्ये चिंचवड विधानसभेचे दिवंगत आमदार, स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे. त्यांच्याच मित्र परिवाराला घेऊन खरं तर आज आपण आठवणीतले भाऊ या विषयावरती खरं तर बोलणार आहोत. आज आपले समवेत आपल्या आवाजच्या या स्टुडिओमध्ये जे मान्यवर उपस्थित आहेत त्यामध्ये नवीन लायगुडे, नवीन आपलं स्वागत आहे आपल्या आवाजच्या स्टुडिओमध्ये. त्याचबरोबर आपल्या आवाजच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत मनीष कुलकर्णी, आपलंही स्वागत आहे आपल्या आवाजच्या स्टुडिओमध्ये. आपल्या समवेत उपस्थित आहेत संतोष भाऊ कलाटे, भाऊ आपलंही स्वागत आहे. नमस्कार. याचबरोबर उपस्थित आहेत गिरीश जाचक, भाऊ आपलंही स्वागत आहे. आणि आपल्यासोबत उपस्थित आहेत नामदेव डाके, आपलंही स्वागत आहे. नमस्कार. मी सुरुवात करतो नवीन भाऊ तुमच्यापासून. आठवणीतले भाऊ आजचा आपण विषय निवडलाय. तुम्ही सगळे जे चेहरे आम्ही बोलवलेले आहेत सगळ्या आजपर्यंत पडद्यामागचे बोलवलेले आहे, ना राजकारणाशी तुमचा काही संबंध आला नाही, थेटपणे भाऊंची सकाळची दिनचर्या तर रात्रीच्या झोपेपर्यंत तुम्ही सगळे बरोबर असणारे त्यांचे मित्र परिवार आणि कुटुंबातले सदस्य आहात. भाऊंबद्दलच्या काय आठवणी तुम्ही सांगा. नमस्कार. सर्वप्रथम मी आपला आवाजचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला भाऊंच्या इतके जवळचे समजले म्हणून त्यांनी आम्हाला आठवणीतल्या भाऊ या कार्यक्रमासाठी बोलवले, याबद्दल मी आपल्या दोघांचे आभार मानतो. भाऊ म्हणजे कार्यकर्त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारे होते. कार्यकर्ता म्हणजे हा त्यांच्यासाठी सर्वस्व होता. सर्वात प्रथम कार्यकर्त्याला ते आपल्या घरात जसे घरचे जसे असतात त्याप्रमाणे ते प्रेम करत होते. कार्यकर्त्याला त्यांनी असं कधी संबोधलं नाही की तो बाहेरचा आहे का इथला आहे, त्याला प्रत्येकाला आपला म्हणूनच भावनी त्यांनी साथ दिली. कुलकर्णी सर नमस्कार. खरं तर नवीन भाऊने सांगितलं की कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्ता नाही, तो घरातला सदस्य आहे. बरोबर. या पद्धतीने भाऊंचं सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा एक हेतू कायम राहिलेला आहे. तुमच्या आठवणी काय दोन बद्दलच्या? मी साधारणपणे 2001 सालापासून ते 2023
मी जवळजवळ 22 ते 23 वर्ष भाऊंच्या बरोबर राहिलो. भाऊंचं आजकालच्या आपण जे राजकारणामध्ये कलुषित वातावरण बघतोय की मराठा शब्दाचा अर्थ वेगळाच निघालाय आता, की वेगळीच दिशा आणि जातीपातीचं झालेलं आहे. तर शिवाजी महाराजांना जो अभिप्रेत होता मराठा, या 18 पगड जाती असतील, 12 बलुतेदार असतील, यांचं संघटीकरण हे भाऊंकडे होतं. आणि भाऊ हे कायम मेरिटलाच व्यक्ती आहे. आता समजा माझे मित्र आहेत गिरीशजी जाचक, समजा जाचक हे कुटुंब एकमेव असेल, तिथे सौदागरमध्ये इतर असतील, पण ह्यांच्यात काहीतरी कलाकुशलता आहे, तर ह्याच व्यक्तीला त्यांनी न्याय दिलेला आहे. तिथे कायम मेरिटला न्याय होता, तिथे दोगलेपणा नव्हता. एक मी छोटासा तुम्हाला एक शेअर सांगेल की आत्ताची जी परिस्थिती आहे की वो आज मशहूर हो गए जो कभी काबिल न थे, वो आज मशहूर हो गए जो कभी काबिल न थे, और मंजिलें उनको मिली जो दौड़ में कभी शामिल न थे. म्हणजे आपल्या इथे अशी शोकांतिका आहे की जो लकडी पुलावरनं पळून आलेला आहे तो स्वातंत्र्य सैनिक म्हणून एखादा पेट्रोल पंप घेतोय. हे भाऊंच्या राज्यात कधीच घडलं नाही. संतोष कलाडेंमध्ये जिगर आहे, ताकद आहे, तर त्यांनाच नाही आहे. नवीन लायगुड्यांमध्ये काहीतरी कलागुण आहे, मनीष कुलकर्णीमध्ये एक गुण आहे. समजा इथे जे बसले असतील बऱ्यापैकी स्थानिक मंडळी आहेत, त्यांचे गाववाले आहेत. मी तर 350 किलोमीटरवरनं बाहेरून आलेला माणूस मनीष कुलकर्णी, म्हणजे जर मी मेलो तर सुतक धरणारा कोण नाही गावामध्ये. असं असून सुद्धा भाऊनी मला सख्या भावाच्या वरती जीव लावला. घरातल्या गोष्टी असतील, राजकारणातल्या गोष्टी असतील, काही विषय असो, ते माझ्याशी अगदी मनापासून सख्या भावासारखं शेअर करणार. आणि भाऊंचं महत्व म्हणजे असं सांगेल की राजकारणात लोक आपण म्हणतो की पटकन इन्स्टंट डिसिजन आणि हलक्या कानाची आहे, तर ही व्यक्ती जी आहे की मितभाषी आणि प्रचंड प्रगल्भ नेतृत्व. म्हणजे कोणी काही सांगितलं, अगदी तो कमिशनर असो किंवा एखादा सफाई कामगार असू दे, ते पूर्ण महत्व त्याचं म्हणणं ऐकून घेणार. म्हणजे गौतम बुद्धांनी असं सांगितलं की त्यांच्या ते जे कोणी साधक होते त्यांना ते श्रावक म्हणायचे, आणि त्या गावाचं नाव श्रावस्ती ठेवलं होतं. तर श्रावक म्हणजे काय, ज्याचा रिसिव्हर ऑन आहे तो श्रावक, की पूर्ण ऐकून घेणे, समजून घेणे, 360 डिग्रीमध्ये त्याचा विचार करणे आणि मग त्याला क्रॉस चेक करून आपलं मत देणे, अशी ही भाऊंची पद्धत होती. ते मितभाषी होते आणि कर्मयोगी होते, की उगाच आपलं फक्त म्हणजे बोलाची भात आणि बोलाची कडी हा कधीच त्यांच्याकडे घडला नाही, असं मी त्यांच्याबद्दल सांगेल. आणि आम्ही ही सगळी जी व्यक्ती बसलो आहे इथे, हे कुठल्याही पक्षाला धरून अनुसरून नाही, तर त्या व्यक्तीवरती जीवापाड प्रेम होतं म्हणून आम्ही इथे उपस्थित आहोत. मी एक विषय आता मनीष भाऊंनी जो इथं केला की बाबा भाऊ जे होते, हे मी 2014ला भाऊंच्या बरोबर जुडलो खरं म्हणजे. तसं त्यांनी जो विषय केला, म्हणजे मी सुद्धा अनेक वेळेला माझ्या बरोबर असणारे अनेक कार्यकर्ते किंवा बोलायचे की ही 4-5 मंडळी भाऊंच्या बरोबर असतात, भाऊंच्या कानात काहीतरी सांगतात आणि भाऊ मग याच्यावरती निर्णय घेतात. म्हणजे तो जो मुद्दा मनीष भाऊनी जो काढला की भाऊ विचारपूर्वक ज्याचं स्किल, ज्याचं काम किंवा जो तिथं मेरिटमध्ये असेल त्याच्याच पद्धतीने करायचे. काहींना वाटायचं की मनीष सांगतोय, नवीन सांगतोय, संतोष सांगतोय किंवा कोणीतरी गिरीश भाऊ सांगतोय, असं नव्हतं. भाऊ ज्याची क्षमता जिथं आहे तिथंच त्याला बरोबर योग्य न्याय देत होते. मी स्वतः बघितलंय. ऐकतील जगाचं करतील मनाचं असे होते. कुठलाही कार्यकर्ता असो, भाऊ त्याचं ऐकून घ्यायचे. भाऊ त्याला असं म्हटलं नाही तू लहान आहे, तू नको सांगू मला. भाऊ त्याचं ऐकून घ्यायचे, त्यातून काय साधता येत असेल भाऊ त्यातनं साधून पुढचा निर्णय भाऊ स्वतः करायचे, असे भाऊ होते. हळूहळू मुलाखत खुलते आपली. संतोष भाऊ, काय तुमचे काय अनुभव होते भाऊ बद्दलचे, काय सांगा? मी तर एक सांगेल की भाऊ भाऊ होता, आज भाऊ नाही, याचं सर्वात मोठं दुःख घरातल्यांना जरी असलं 100% असणारच आहे, पण आमच्या सारख्या कार्यकर्त्याला निश्चित आहे. म्हणजे अगदी मोठा भाऊ मला नाहीये, मी घरात मोठा आहे, परंतु मोठ्या भावासारखा प्रेम करणारा. कधीही रात्री अपरात्री आम्ही फोन केला तरी पटकन रिॲक्शन, आम्हाला पटकन रिप्लाय येणार. काय रे, काय गडबड, तू फोन केला, एकच रिंग वाजली, का कट केला, कारण काय. म्हणजे भाऊ म्हणजे आज काय त्यांचं वर्णन शब्दात नाही मी करू शकत. म्हणजे अशा आता सांगायला गेला तर कुलकर्णींनी सांगितलं की असं आहे, म्हणजे भाऊ भाऊ म्हणजे आता काय मला शब्दच फुटे ना आता. आज अशी परिस्थिती माझी. हळूहळू पोचतील तुम्हाला शब्द. मी आता गिरीश भाऊकडे येतो. गिरीश भाऊ, सकाळची सुरुवात रात्रीच्या झोपेपर्यंतचा हा जो भाऊंसोबतचा प्रवास होता, म्हणजे भाऊंचं कुटुंब, त्यांचा परिवार, मग त्याच्यात पत्नी असतील, मुली असतील, ते कुटुंब असेल, पण मित्र परिवार हे सुद्धा खूप भाऊंनी जपलं. तुमचे वैयक्तिक अनुभव काय होते भाऊंबद्दलचे? भाऊंनी मित्र परिवार तर खूपच जपले, पण आम्हाला कधी मित्र समजले नाही. लहान भावासारखा आम्ही कार्यकर्ते म्हणून कधी वावरलोच नाही त्यांच्याबरोबर. संतोष दादांनी सांगितलं, मनीषने सांगितलं, आमच्यात गैरसमज कधी झाले तरी भाऊंनी आमच्यात कधी लक्ष घातलं नाही. तुमचं काय असेल ते तुम्ही पहा. भाऊंना त्या गोष्टीचा आनंद पण वाटायचा.
कधी कधी आनंद घ्यायचा. खूप आनंद घ्यायचा. आमच्या त्यांना माहिती ही कुठं जात नाही आणि ही माझ्या ते त्यांचं टेन्शन आमच्या भांडण्याचं त्यांचं टेन्शन कमी व्हायचं पॉलिटिकली त्यांना, त्यामुळे त्या गोष्टी ते आनंद घेतात, आनंद घ्यायचे. त्याच्यातल्या मनीषची कायम चिडचिड असायची, ते काय समोर आहेत आणि गैरसमज व्हायचे. गैरसमज झाल्यानंतर मग मुद्दाम मनीष आला, थांबताम मनीष आला, मुद्दाम मनीषला ऐकू जावं ह्या दृष्टीनेच बोलायचं. मग मनीषच्या डोक्यात अजून चिडचिड की माझ्याबद्दलच काय तरी, तसं काही नसायचं. पण त्यांनी मजा घ्यायची, मजा घेतली होती. आता मजामध्ये एवढं घ्यायचे. आता तुम्हाला सांगतो, माझं आहे ना, मी ट्रॅक्टर चालवायचो पिंपळगुरूला. ट्रॅक्टर चालवत असल्या कारणाने पिंपळगुरूमध्ये कुणाकडे ट्रॅक्टर नव्हता, पण ते वैयक्तिक त्यांच्या पुरता होता. आणि मी ट्रॅक्टर चालवत असताना भाऊ पण पूर्वी ट्रॅक्टर चालवायचे. मग माझं त्या चौकात थांबणं, बोलणं, जास्त बॉन्डिंग 2009च्या अपक्ष विधानसभा इलेक्शनला उभं राहिल्यानंतर जास्त बॉन्डिंग झालं. मला तिकडे दळवीनगरला काम सांगितलं, मी ते व्यवस्थित केलं. 2-3 जणांबरोबर वादविवाद झाला. माझा काय कुठं राजकीय पार्श्वभूमी कोणाबरोबर रिलेशन नव्हतं, फक्त भाऊंसाठी. त्याच्या अगोदर मी तिरंगाप्पांचे भाचे ह्यांचा आमचा मित्र परिवार खूप मोठा होता. माझ्या स्वतःच्या वाळूच्या गाड्या होत्या, त्यांच्या खडे क्रेशरच्या गाड्या होत्या. बारणे कंपनीचं आमचं असं असायचं की माझ्या वाळूच्या गाड्या ते खपवायची, त्यांच्या खडीच्या क्रसच्या गाड्या मी खपवायचो, कारण साईडवर दोन्ही चालायचं. पण योगायोगी इलेक्शन आलं, आप्पा पण उभे राहिले तिकडनं, भाऊ पण राहिले, पण मी इकडं जवळ चॉईस केलं कारण माझ्या जवळ होतं. मग ते मैत्री अशी बॉन्डिंग मध्ये गेली की कधी त्यांनी असं कार्यकर्ता म्हणून कधीच आपल्याला हे नाही दिली. घरी गेलो तरी घरी म्हणजे मी जसं काही सक्का भाऊ असल्यासारखं होतं. कधी पण बेडरूमला जाऊ शकत होतो, कधी पण येऊ शकत होतो. त्यांचा फोन बंद असला तर वहिनीचा पर्सनली नंबर आमच्याकडे होता. वहिनीने पण कधी आमचा रात्रीचा अपरात्री फोन केला उचलला नाही असं कधीच झालं नाही. म्हणजे एवढ्या प्रमाणात आमचं बॉन्डिंग होतं. सांगायचा किस्सा असा की मैत्रीचा, की आम्ही पुण्याला जात होतो, आमच्या गाड्या पाठीमागं होत्या, भाऊ पुढे गेले. आपल्या शहरातील XYZ व्यक्ती होती. XYZ व्यक्ती म्हणजे भाऊंबरोबर आमची वाट बघत 15-20 मिनिटं थांबले. आणि जेव्हा आम्हाला त्या व्यक्तीने बघितलं, सदर व्यक्तीने म्हणले तुम्ही यांच्यासाठी सांगता, त्यांचा काय हिशोब आहे. भाऊंना त्या गोष्टीचा एवढा राग आला, त्याला म्हणले तुला जायचं तू जा, हे माझे आहेत आणि मी आज जे मी काय आहे ना तर ह्या लोकांमुळे, आणि त्यामुळे तू तुझ्या जागी राहिला, मी तुझ्यापेक्षा पुढे गेलोय. कार्यकर्ता जपणार नाही आता भाऊ होते. ह्या गोष्टीला दादा धाग्याला पकडून मी सांगतो, भाऊ 2009ला अपक्ष आमदार झाले. त्यानंतर माझ्या मते एक विधान परिषदेची निवडणूक होती, साधारणतः जयदेव गायकवाड साहेबांना उमेदवारी विधान परिषदेची मिळाली होती बहुतेक, माझ्या आठवणीत असा होतं ते. तर त्यासाठी उमेदवारी मिळाली, असे अनेक उमेदवार होते. त्यावेळेस मग सर्व उमेदवारांनी मिळून एक पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण ठेवलं होतं. जेवण ठेवलं तर मग भाऊ मी होतो मुंबईला, त्यावेळेस बहुतेक गिरीश मनीष हे होते. तर मग काय आलं, मग आम्ही त्या ठिकाणी गेलो. मला म्हणले संध्याकाळी आपल्याला जेवायला जायचंय. मग आम्ही मनोऱ्यावरनं रूमवरनं निघालो फ्रेश होऊन, संध्याकाळी हॉटेलला गेलो जेवायला. भाऊ होते, आणखी 2-3 आमदार त्यांचे मित्र होते बरोबर. तर ते दरवाजात गेले, ते आतमध्ये बोलत बोलत गेले, त्यांच्यावर आम्हाला अडवलं गेलं. ते म्हटले इथं फक्त जे आमदार आहेत उद्या मतदान करणार त्यांच्यासाठी जेवण आहे. मग त्यांच्यासाठी जेवण आहे तर म्हटले, मग आम्ही थांबलो. भाऊ गेले पुढे, भाऊंनी प्लेट घेतली, मागे वळून बघतात तर आम्ही कुणी दिसत नाही. मग त्याचं लक्षात आलं, ते परत आले बाहेर. तर म्हटले की काय का आले नाही आतमध्ये तुम्ही? नाही म्हटलं. ते म्हटले की आमदारांसाठीच आहे फक्त, तुम्ही कार्यकर्त्यांसाठी वेगळ्या ठिकाणी व्यवस्था केली. तर म्हटले असं. मग ते आले उमेदवार जे इच्छुक होते, 2-3 उमेदवार होते ते आले. मग ते म्हटले नाही नाही ते भाऊ येऊ द्या नाही म्हणले. ह्या कार्यकर्ते आहेत, मतदार आहेत, मतदारानंतर असे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळेच मी आमदार आहे. जर मी आमदार आहे तर ह्या कार्यकर्त्यांमुळे जनतेमुळे, तर मग मला ह्यांना सोडून मी एकटा कसं जेवण करू? नाही. तिथनं भाऊ निघाले, आम्ही दुसऱ्या हॉटेलला जाऊन जेवण करून गेलो. मतदान भाऊंनी ज्यांना कमिटमेंट केली होती त्यांना मतदान दिलं त्यांनी. त्याला म्हणले तू काळजी करू नको, मतदान तुला द्यायचं, तुम्हाला द्यायचंय, कुणाला द्यायचंय मी देणारच आहे. पण कार्यकर्त्यांसाठी जेवण, एवढी मिटिंग सोडून निघून येणारा नेता आज तक आम्ही पाहिलेलं नाही. मी आमच्या कुठेही ऐकण्यात नाही. मी एवढं कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा नेता. शहरातले मोठमोठे नेते थांबायचे, ते भाऊ आमच्यासारख्या हिशोब नसलेल्या कार्यकर्त्यासाठी 15-20 मिनिटं थांबलेले आम्ही पाहिलेत रोडला. आम्ही कित्येक वेळा म्हणलं भाऊ आमच्यासाठी नाही थांबायचं तुम्ही, म्हणजे आम्हाला ते कसं तरी वाटतं. भाऊ म्हणे तू आमच्यासाठी काय आहे ना हे मला माहिती आहे, तू नाही सांगायचं थांबायचं का नाही. बाबा म्हणजे XYZ उदाहरण घ्यायचं तर मनीष काकाच म्हणले भाऊ काय थांबायचं. मग त्याला मनीष काका तुला जायचं जा, त्याला येऊ दे मग आम्ही जातो.
लोकांच्या मनात भाऊबद्दल आदरपूर्वक भीती होती. म्हणजे भाऊ काय वाघ वगैरे नव्हते, पण आदरपूर्वक कशी भीती होती, एक रिस्पेक्ट म्हणून. कारण पिंपरी चिंचवडमध्ये भाऊचं कोणाबरोबरच वैर नव्हतं. भाऊला जरी कधी म्हणजे चूक कळली ना तर भाऊ त्याचं प्रायश्चित करायचे, फोन करून सांगायचे त्याला की बाबा मी चुकून बोललोय, की काही गैरसमज नसावा. ही गोष्टी कधीच नव्हती. एवढे मी आमदार आहे वगैरे वगैरे झालं ते झालं, पण भाऊंनी तसं ऍक्सेप्ट पण केलंय. किंवा आपल्याला विचारायचे मी काय चुकीचं बोललोय का, काय विचारायचे, कारण आम्ही आहे ते स्पष्ट सांगायचं. तुमचा नंबर उशिरा येतोय कारण 4 मित्र यांच्या आठवणी एवढ्या आहेत की त्या संपणाऱ्या नाहीयेत. आठवणी त्यांच्या एखादं संपलं की दुसऱ्याचं येत आहे, ते आलं पाहिजे, ते आतून येत आहे. कारण या सगळ्यांचा प्रवास कोणाचा 2001 पासूनचा आहे, कोणाचा 2002 पासूनचा आहे. एक 15-20 वर्षाची जुनी मैत्री. तुमचा राजकीय प्रवास 2014ला जेव्हा भाऊ अपक्ष होते तेव्हा त्यांना भाजपच्या वाट्यावर न्यायचं आणि त्यांची भेट घालून द्यायची थेट एकनाथ खडसे बरोबर. तो फोटो तुमचा आम्ही पाहिलेला आहे. एक सगळा राजकीय प्रवास म्हणजे मैत्रीतले भाऊ आणि राजकारणातले भाऊ, तुमचा अनुभव काय? प्रथम म्हणजे दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या प्रती म्हणजे 2014ला आपण जो प्रश्न उपस्थित केला, 2014ला हे खरं आहे की 2014ला ज्या वेळेला मी भाऊंच्या बरोबर संपर्क केला, माझा आणि तसा लक्ष्मण भाऊंचा काही संबंध नव्हता. भाऊ वेगळ्या पक्षामध्ये होते, मी वेगळ्या पक्षामध्ये होतो. परंतु ज्या वेळेला मी पहिल्यांदा भाऊंच्या बरोबर चर्चा केली आणि भाऊंना सांगितलं की भाऊ असं असं आहे, भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेमध्ये आपण आला पाहिजे, कारण आपली जी विचारधारा आहे ती भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेबरोबर जुळते, असं मी सांगितल्याच्या नंतर बरेच दिवस झाले. भाऊ म्हणले अरे बरोबर आहे, परंतु आता लोकसभेची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये मी त्या पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि परत मला ही विधानसभा येते की नाही येते, त्यामुळे युती ज्या दिवशी तुटेल, भाजप आणि शिवसेनेची युती होती, त्या दिवशी मी त्या ठिकाणी प्रवेश करेल असं मला त्यांनी सांगितलं. आणि ज्या दिवशी युती तुटण्याचा संदेश त्यावेळचे आमचे नेते एकनाथराव खडसेंच्याकडून ज्या वेळेला मला समजलं, देवेंद्रजींच्याकडून ज्या वेळेला मला समजलं, त्यावेळेला मी थेट भाऊंच्याशी संपर्क केला आणि लक्ष्मण भाऊ त्यावेळेला आले आणि B4 बंगल्यावरती ती जी काय त्यांची भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याची जी काही भूमिका त्यांनी त्यावेळेला घेतली आणि मला असं वाटतं की त्यावेळेलाच या शहरामध्ये एक वेगळं चित्र इमिजिएट म्हणजे आपण जो मुद्दा उपस्थित केला 2014ला एक राजकीय भूकंप या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जो झाला, तो भारतीय जनता पार्टीमध्ये लक्ष्मण भाऊंनी प्रवेश केल्यामुळे या ठिकाणचं चित्र आज जे बघतोय आपण हे त्या ठिकाणी बदललं. म्हणजे जे मूळ चित्र जे 2014ला भाऊ भारतीय जनता पार्टीमध्ये आल्याच्यामुळे जी काय आज परिस्थिती 2017ला महानगरपालिकेमध्ये मग नंतर महेशदादा पण आले, महेशदादांची पण ताकद लागली, परंतु मूळ कारण जे आहे 2014चा आपण जो प्रश्न उपस्थित केला, 2014ला लक्ष्मण भाऊ जगतापांचा प्रवेश झाल्यामुळे आजचे चित्र भारतीय जनता पार्टी आणि मुळात म्हणजे त्यावेळेलाही मला आठवतं की त्यावेळेला प्रवेश झाल्याच्या नंतर अनेक प्रतिक्रिया त्याच्यावरती आल्या की मग त्यावेळेला दुसरे नायक नव्हते का, मग आपण ह्यांनाच का घेतलं. परंतु मी एक पक्षाच्या नेतृत्वाला आणि आमची संघाच्या काही नेत्यांना मी सांगितलं की एक लक्ष्मण जगतापांची जी काय मी आतापर्यंत जरी विरोधक होतो, विरोधक म्हणून विरोधकाला बोलत होतो, परंतु त्यांची जी विचारधारा आहे ती आपल्या विचाराशी मिळती जुळती आहे. अनेक विषय आहेत, मग त्यामध्ये अनेक विषय सांगता येतील, त्यांनी घेतलेले धार्मिक कार्यक्रम असतील, त्यांची भूमिका नेहमी असलेली भूमिका असेल, या गोष्टी मी वारंवार त्या ठिकाणी सांगितलं. आणि आज मला आनंद वाटला की लक्ष्मण भाऊच नाही तर लक्ष्मण भाऊंचा संपूर्ण परिवार आज शंकर जगताप सुद्धा त्यांच्या विचारधारेवरतीच काम करताना दिसतंय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून, आणि ते मी या भाऊंच्या प्रवेशाच्यामुळे बघितलंय. आणि मला अजून एक सांगायचं की मी 2014ला म्हणजे ही मंडळी तर जुनी आहेत, म्हणजे माझ्या अगोदर 10 वर्ष त्यांच्या बरोबर होती, परंतु 2014ला मी ज्या वेळेला भाऊंच्या बरोबर मैत्री केली मला तो क्षण अजून पण आठवतो. 2014चा निकाल लागला आणि निकाल लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी बालेवाडीला निकाल लागल्याच्या नंतर माझी सफारी मी नवीन घेतलेली होती आणि सफारीला मी ड्रायव्हर, त्यावेळेला माझ्याकडे ड्रायव्हर पण नव्हता, मीच गाडी चालवायचो, मीच मालक म्हणजे गाडी बसणारा. मग मी तिथं गेल्याच्या नंतर निकाल लागल्याच्या नंतर लक्ष्मण भाऊ माझ्या गाडीमध्ये बसले आणि बऱ्याच गाड्या म्हणजे मोठ्या मोठ्या गाड्या त्यावेळेला म्हणजे मर्सडीज असेल, फॉर्च्युनर असेल, मोठ्या गाड्या अनेक कार्यकर्त्यांच्या लावायची, म्हणजे त्या ठिकाणी अशी चुरस लागायची की भाऊ माझ्या गाडीत बसले पाहिजे. मला लक्षात येईना
की माझ्याच गाडीत का बसते. एकदा बसल्यावर मला वाटलं बरं माझं त्याच्यामध्ये असं व्हायचं, मी नवीन गाडी घेतली आणि सगळी गुलाला त्याच्यानी खराब होईल, म्हणजे माझा तो हे व्हायचा. आणि भाऊ माझ्याच गाडीत बसले आणि शेवटपर्यंत 2014च्या निकालानंतर माझ्या गाडीमध्ये आले. मी तो एक प्रसंग आहे की मी त्यावेळेला बघितलं की चुरस म्हणजे कशी असते कार्यकर्त्यांची, परंतु त्यांनी त्यावेळेला मी त्यांच्या प्रती किंवा त्यांच्यासाठी जे काय केलं ते त्यातून ते दाखवत होते मला, किंवा इतरांना सुद्धा दाखवत होते त्यावेळेला ते. आणि म्हणून एक, आणि त्यानंतरचा जर अनेक किस्से अनेक गोष्टी या ठिकाणी सांगतील, जशा जशा आपण पुढे बोलू त्याच्यावरती मी बोलणार आहे. परंतु मी आज बघितलं पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक राजकीय विद्यापीठ म्हणून मी नाही, पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रत्येक कार्यकर्ता बघतो की पिंपरी चिंचवड शहराच्या राजकीय विद्यापीठ लक्ष्मण भाऊंना म्हणलं तर मला वाटतं ते काही वावगं ठरत नाही. प्रेक्षक तुम्हाला वाटलं असेल की माझ्या शेजारी आमचे संपादक बसलेले आहेत उत्तम कुटे सर, त्यांचा परिचय तुम्हाला का करून दिला नाही, कारण आजची फक्त चर्चा आहे. मित्र आलेत, राजकारणी आलेत, पत्रकारांच्या नजरेमध्ये भाऊ कसे होते ते आपल्याला जाणून घ्यायचं. कुटे सर तुमचंही स्वागत आहे चर्चेमध्ये. तुमच्या नजरेतले, कारण ह्या शहरामध्ये एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून तुम्ही आहात, तुमच्या नजरेतले भाऊ कसे होते? मी 2007 पासून भाऊंना ओळखतोय. जसजशी त्यांच्या 2009 म्हणा, 14 म्हणा, त्याच्यानंतर 19 ते एवढे प्रगल्भ होत गेले. आणि जसं सगळ्यांनी उल्लेख केलाय की भाऊंची त्यांच्यामध्ये एक आदरयुक्त भीती होती, दरारा होता, धाक होता, तो प्रेमाचा धाक होता. तसाच तो धाक, दरारा आणि जरब पत्रकारांवर आणि पत्रकारांमध्ये सुद्धा होती. अनेकदा मी पाहिलंय पत्रकार परिषदात. भाऊंची तुलना मी कुणाशी करेन माहितीये का? राज ठाकरे. एवढा बुद्धिमान माणूस की कुणीही पत्रकाराने जर चुकीचा वायफळ मुद्द्याला सोडून प्रश्न विचारला तर राज ठाकरे त्याची इज्जत काढायला कधी घाबरले नाहीत. त्याला अगदी त्या भाषेत लगेच उत्तर, मग समोर पत्रकार आहे, मग आपल्या विरुद्ध काय लिहिल किंवा कसं होईल, त्याची तमा जशी ठाकरेंनी केली नाही तसं भाऊ होते. भाऊंचं मी अनेकदा पाहिले पत्रकार परिषदेत सुद्धा. कुणी चुकीचा उलटा प्रश्न विचारला की त्याची जाग्यावर परतफेड ते करत होते. तर त्यामुळं पत्रकार सुद्धा भाऊंचे जसे कार्यकर्ते म्हणा, पक्षाचे म्हणा, का शहरातला नागरिक, जशी त्यांची हेडमास्टर म्हणून प्रतिमा होती, त्यामुळे जसे वचकून असायचे तसे पत्रकारही त्यांच्याशी बोलताना चांगला व्यवस्थित मुद्द्याला धरून असा प्रश्न असेल तरच ते विचारायचे. जर मी स्वतः एकदा अनुभवले की एकाने चुकीचा प्रश्न विचारला, त्याची भाऊंनी जे काही चिरफाड केली किंवा इज्जत काढली म्हणता येईल असे, की भाऊंच्या पत्रकार परिषदेची नाही, त्या प्रश्नांची त्याच्यावरच्या भाऊंच्या उत्तराची, तीही महापालिकेत सभागृह नेत्यांच्या याच्यात कार्यालयात झालेली पत्रकार परिषद होती. त्यामुळं त्याचीच अशी चर्चा झाली. पण माझा स्वतःचा अनुभव अतिशय चांगला होता भाऊंच्या बाबतीत. कारण मी कधीही त्यांना फोन केला ना, बोल उत्तम, आणि अतिशय छान, आणि जे आहे जे खरं फॅक्ट तेच सांगायचे. पत्रकारांशी बोलायचे म्हणून वाढीव असं कधी बोलले नाहीत ते, म्हणजे जे काही फॅक्ट आहेत ती मांडायचे. त्यामुळे त्यांना त्यांच्याविषयी कधी पत्रकारांचं धाडस झालं नाही की आउट ऑफ प्रोपोर्शन जाऊन किंवा चुकीचं मांडायचं. त्यामुळं बाकीच्या नेत्यांवर अनेकदा वेळ आली की मी असं म्हटलंच नाही, पत्रकारांनी त्याचा विपर्यास केला, चुकीचा अर्थ काढला आणि चुकीचा बोलले. ते भाऊंच्या बाबतीत यायचं नाही, कारण भाऊंचं एक तर कसं होतं, हेडमास्टर होते आणि मुळात ते चुकीचं कधी बोलायचेच नाही. जे बोलायचे ते जे काही वस्तुस्थिती आहे ते बोलायचे. त्यामुळं त्यांच्या बाबतीत असं कधी झालं नाही. आणि मी आता नाव नाही घेणार, पण माझे वरिष्ठ होते, त्यांचा सुद्धा भाऊ फोन नाही घ्यायचे, कारण भाऊंच्या डोक्यात काही माणसं गेली की मग कोणी असो समोर म्हणजे विषय खाल्लाच, मग ते मला म्हणायचे की माझं काम आहे, जवळ भाऊंना फोन लावा ना. म्हणजे ते असं एवढं, म्हणजे भाऊंच्या सुद्धा. पण माझा मी स्वतःचा अनुभव सांगेल तर अतिशय छान व्यवस्थित, कधी हा उत्तम बोल किंवा म्हणायचे नाही आता मी बिझी आहे, तू असं कर, थोड्या वेळाने कर, किंवा मी तुला थोड्या वेळाने करतो. पण त्याच्या बाबतीत त्यांनी, त्यामुळं पत्रकार किंवा जो जशाच तसं ठकास माटक असं त्यांचं म्हणता येईल. त्यामुळं समोर पत्रकार आहे म्हणून चापुलशी नाही का थोडस गोड बोलायला असेल, त्यांचा जो स्वभाव आहे बिंदास, जे आहे ते आहे, ठोकून तसं जे आहे तसं ते बोलायचे. त्यामुळं
भाऊंच्या बाबतीत माझा अनुभव अतिशय चांगला होता आणि पत्रकार म्हणून ते म्हणजे पत्रकार आहेत म्हणून मग घाबरवायचं किंवा बोलायचं नाही, त्यांचा स्वभावच बिंदास, ते तसे बोलायचे तसे राहायचे, म्हणून त्यांच्या बाबतीत वाद सहसा पत्रकारांनी किंवा असे झाले नाहीत, ओढवले नाहीत. नंतर मात्र थोडेसे काही लोकांनी केलं तो भाग वेगळा, परंतु तसा काही त्यांच्या बाबतीत व्हायचा कधी प्रश्न आला नाही. प्रेक्षको, अनेक मुलाखती तुम्ही आपला न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहिल्या. खरं तर ही मुलाखत नाहीये, एक औपचारिक गप्पा आहेत आणि त्या आहेत भाऊंच्या आठवणी. संतोष भाऊ, तुमच्याकडे परत येतोय मी. डाके साहेब राजकारणावरती बोलताय आणि पुढे बोलतोय, बरेच विषय त्यांच्याकडे मला घ्यायचे. एक तळमळपणे आमचे पत्रकार बोलले, जे ज्येष्ठ पत्रकार आहेत. कारण भाऊंची जी पर्सनॅलिटी होती, जे एक रुबाब होता, पैलवानगडी होता, एक दरारा होता. भाऊ म्हणजे अनेकांना पाहिल्यानंतर काही जण कोमातही जायचे. तर तुम्हाला काय अनुभव आले जेव्हा तुम्ही दिवसभर त्यांच्या सोबत राहायचे? काय अनेक राजकीय लोक यायचे, वेगवेगळे प्रसंग असायचे, असा एखादा किस्सा तुम्ही काय सांगा? जसं आता कुठे सरांनी सांगितला की त्यांचे वरिष्ठ होते, फोन लावायचा आहे, पण कुठे सरांनी म्हटलं की बाबा मी नाही बोलणार, तू बोल. असा एखादा प्रसंग तुम्ही काय पाहिलाय का तुमच्या नजरेतून? नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी आहे सांगण्यासारख्या, परंतु मी एक छोटीशी गोष्ट सांगाल की भाऊ आणि मी आणि मुंबईला आम्ही निघालो होतो आणि काळेवाडी फाट्यावरती ट्रॅफिक जाम झालं. काळेवाडी म्हटलं, मला म्हटले काय झालं? मग पोलीस उतरले, बॉडीगार्ड बघितलं तर नाही, ट्रॅफिक जरा सिग्नल येते. तर मी म्हटलं भाऊ ब्रिज होईल इथं आपला एक. मला म्हणले तुझं तर काय, एकदा नाही ट्रॅफिक जाम झालं की ब्रिज होईल. मग पुढे गेलो आम्ही, मग विषय बंद झाला. पुढे गेलो, लोणावळ्यामध्ये गेलो, लोणावळ्याच्या पुढे गेलो, मग थांबलो दत्त स्नॅक्सला आम्ही नाश्ता. मला म्हणले कसं काय? म्हणलं असं असं. तिथनं त्यांनी बंड साहेब त्यावेळेस विभागीय आयुक्त होते आणि माझ्या मते दिवशे साहेब प्राधिकरणाचे सीईओ होते. त्यांना फोन लावले. दुसऱ्या दिवशी 11 वाजता त्याच ठिकाणी मुंबईवरून आल्यानंतर आमची मिटिंग झाली रोडवरती त्या चौकामध्ये, आणि त्या ठिकाणी ब्रिजसाठी लगेच पत्र देऊन ब्रिजसाठी मंजुरी निधी उपलब्ध करून द्या असे निर्देश दिले. ब्रिज त्या ठिकाणी उभा राहिला, प्राधिकरणाने तो ब्रिज उभा केला. नंतर मला म्हणलं अरे ब्रिज झालाय, नाव काय द्यायचं? तर आता आमचा एक मित्र होता जगताप म्हणून, दीपक जगताप म्हणून, काळेवाडी राहायचा, आज तो नाही आपल्या याच्यात. तो माझा मित्र होता. तो मला म्हटला मी ब्रिजला नाव द्यायचंय. भाऊंनी मला फोन केला होता, काय द्यावं? तो म्हटलं, मला म्हटला तू स्वारींचं नाव दे. स्वारी म्हणजे डॉक्टर राणासाहेब धर्माधिकारी. तर मी म्हटलं ठीक आहे, मस्त झालं, तुम्हाला चांगलं नाव सुचवलं, म्हणजे त्याच्यातून संदेश चांगला जाईल आपल्याला बाबा. तर मग मी म्हटलं भाऊ असं असं नाव, आपल्याला स्वारींचं नाव ठेवूया आपण, डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपूल. मला म्हटले तू योग्य नाव सुचवले, आपल्याला हेच नाव द्यायचं उड्डाणपुलाला. त्यानंतर मग आम्ही आता जे स्वारी आहे आप्पासाहेब धर्माधिकारी यांची मी वेळ घेतली, उद्घाटनासाठी वेळ घेतली. नंतर मग आम्ही भाऊ, आम्ही दोघं तिघ जण, आम्ही सर्व मंडळी एकत्र आम्ही गेलो. हा, तिथे गेलो रेवदांड्याला. रेवदांड्याला गेलो, भेटलो आणि तिथले जे प्रमुख आहे ते मोहन गुरव म्हणून आमच्या बरोबर होते. मग ते गेलो, तिथं भेट झाली. ते म्हटले स्वारींनी आम्हाला शब्द दिला की मी उद्घाटनाला येतो. त्यानंतर आम्ही तिथनं मुंबईला गेलो. त्यावेळेस अजितदादा या उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मग त्यांची पण वेळ घ्यायची होती. तर अजितदादांना भाऊंनी सांगितलं असं असं नाव दिलं. अरे म्हटले नाव चांगलं दिलं, म्हटले तू योग्य नाव दिलं. म्हटले मी येतो उद्घाटनाला. मग मी म्हटलं दादा स्वारी पण येणार आहे, आप्पासाहेब पण येणार आहेत उद्घाटन, काय बोलतो? मग तर मी 100% येतो म्हटले. आणि त्यानंतर एवढा सोहळा सुंदर झाला त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी स्वारी आप्पासाहेब आल्यानंतर मग त्यांचा सत्कार करायचा. तर भाऊ मला म्हटले हे तू नाव सुचवलंय ना, चल तूच ये. आप्पासाहेबांचा सत्कार करण्याचं भाग्य मला मिळालं फक्त भाऊंमुळे. भाऊ बरेच पदाधिकारी होते त्या ठिकाणी आणि तो फोटोही माझ्यामध्ये लोकमतला का लोकसत्ता कुठल्या तरी पेपरला तो छापून आला होता. मी एक बाजूला आणि भाऊ एक बाजूला, आणि स्वारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना त्यांचा सत्कार करताना. म्हणजे कार्यकर्त्याप्रती किती माणूस हे होता, संवेदनशील होता की एखाद्याला न्याय द्यायचा, ह्या गोष्टीचा न्याय द्यायचा, योग्य कार्यकर्त्याला योग्य न्याय द्यायचा, ही जी भाऊंची भूमिका होती याचं मी जिवंत उदाहरण. त्यांचा तो मुद्दा फक्त मी पूर्ण करतो की तुम्ही सांगितलं की तिथं वाहतूक कोंडी झाली आणि लगेच भाऊंनी त्यांची ते पाहिलं, हेरलं आणि लगेच तिथे पूल बांधला. दुसऱ्या दिवशीच लगेच मीटिंग. हा, त्यावेळेला सुहास दिवशी होते, मला ते चांगलं आठवते. पण आता त्याचा परिणाम काय झाला हे तुम्ही सांगितलं नाही, ते मी सांगतो. मी स्वतः त्याचा अनुभव घेतलाय की आता तो जो काळेवाडी फाट्यावरचा पूल झालाय त्यामुळं
पुण्याला जाणारी आणि इकडे वाकड चौकाकडे मुंबईकडे जाणारी वाहतूक एवढी सुरळीत झाली की तिथला जो सगळा जाम होता तो आता सगळा सुटलाय आणि थेट डांगे चौकापर्यंत आणि इकडे तर प्रश्नच नाही, पुण्यापर्यंत एवढी वाहतूक सुरळीत झाली. तुमच्याकडे मी आलो होतो, मला तुमच्याकडे हे एक मिनिट फक्त विषयाला जोडून सांगतो की आमदार हे आताच आपण सांगितलं की चालतं बोलतं विद्यापीठ होतं आणि त्यांची श्रवण शक्ती असल्यामुळे ते अगदी चतुर्थ श्रेणी कामगारापासून पण शिकायचा प्रयत्न करायचे. तर फक्त आपल्या मतदारसंघातच काम करण्याची त्यांची फक्त परिपक्वता नव्हती, इतर मतदारसंघामध्ये पण त्यांचं लक्ष असायचं. संतोषनी सांगितल्याप्रमाणे आपला बोपोडीकडून पुढे जाणारा जो हॅरिस ब्रिज आहे, तर हॅरिस ब्रिजचा जो चॅम्पर आहे त्याचं खरं श्रेय जर जात असेल ते आमदार लक्ष्मण जगतापांना जात असेल. तिथला जो चॅम्पर क्लिअर झाला आहे आणि तिथली जी दळणवळणाची जी सुटसुटीतपणा आला आहे, तर ऍक्च्युली पूर्वी तिथे जे काही रोड वायडिंग होतं तर ते डीपी मध्ये तो एरिया नव्हता आणि त्यामुळे तो प्रॉब्लेम होता. बापट साहेबांना त्यांनी 2-3दा सांगितलं की अरे असा असा प्रॉब्लेम आहे. ते म्हणजे हे डीपीच नाही आहे, हा आपण वायडिंग कसं करायचं, तर पुढचं भाऊनी सांगून पुढची त्याची ती काय फॉर्मॅलिटी असेल अमेंडमेंट असेल ते करून नंतर ते वायडिंग झालं आणि बोपोडी सारखा एरिया पण त्यांच्या व्हिजनमुळे क्लिअर झालेला आहे. प्रश्नाच्या आधी उत्तर आलं तुमच्याकडनं घेतो नवीन भाऊ. म्हणजे हल्ली कुठलाही रस्ता कुठलाही चौक छोटे मोठे जरी उद्घटना असतील तर नावं लावलं जाते तिथं आपल्या घरच्यांची. आणि इथं एवढा मोठा उड्डाणपुलाचा प्रश्न होता, तिथं राजकीय विषय न घेता धार्मिक विषय समाजाप्रती ज्यांचं काहीतरी देणं लागलं त्या व्यक्तीचं तिथं नाव दिलं गेलं, ते उद्घाटन केलं गेलं, असा तुमचा नेता होता. त्याबद्दल तुम्ही आता सांगा. म्हणजे सांगायचा विषय काय की जसं काकांनी सांगितलं की भाऊ फक्त चिंचवड मतदारसंघापुरते नव्हते, तर भाऊ पिंपरी चिंचवड शहर हे माझं स्वतःच आहे. आज हे शहर डेव्हलप करताना मला काय पाहिजे, कुठल्या भागात पाहिजे, भाऊ याचा विचार करायचे. उदाहरणार्थ आम्ही माझे हरीशभाई अस्वानी पिंपरीचे उद्योजक आहेत, त्यांच्याबरोबर जाताना मुंबईला जाताना त्यांनी मला सांगितलं की नवीन माझा बंधू डब्बू अस्वानी हा स्टँडिंग चेअरमन होता याच्या अगोदर, सत्तेच्या अगोदर. तर त्यांनी एक सँक्शन केलं की आपल्या निगडीला भक्ती शक्ती उड्डाणपाशी झेंडा हे करायचा मोठा 150 फुटी तो. तर मला म्हणलं आता कसं करता येईल, म्हणलं ठीक आहे. मी म्हणलं भाई भाऊ पण तुम्हाला ओळखतात तर मी तर भाऊंच्या कानावर घालतो. भाऊंच्या मी जसं कानावर सांगितलं घातलं ही गोष्ट की भाऊ असे नाही असं आहे तर ते आपल्याला पुढं करायचं. मला म्हणलं तुला काय करायचं, म्हणलं आपल्याला करायचंय, आपल्या देशाच्या प्रती एक आपल्या शहराचं पण नाव मोठं होईल. तर भाऊने त्यावेळेच्या स्टँडिंग चेअरमनला बोलून हरेशभाईंना बोलून त्याची माहिती घेऊन त्याचं काम केलं. म्हणजे झेंड्याचं हे करायचं होतं त्याचं नियोजन करायला सांगितलं आणि त्या झेंड्याच्या ओपनिंगच्या दिवशी मला भाऊ तिथं म्हणले तू पण चल माझ्याबरोबर, कारण तुझ्या शब्दाखाते मी ते केलेलं आहे. हे सांगायचं मतलब काही भाऊ मायासारख्या कार्यकर्त्याचं पण ऐकायचे आणि देशाच्या प्रति पण त्यांना खूप मोठा अभिमान होता. एक नवीन बोललाय त्याला धरून, म्हणजे भाऊंचं कसं होतं जे जगात आहे ना ते माझ्या शहरात पाहिजे, ही जी त्यांचं व्हिजन होतं ना हेच अफलातून होतं. मी कुठेही बाहेर देशात गेले, कुठेही फिरायला गेले, कुठेही जाऊ द्या ते कॅच करणार नाही, ही वस्तू पाहिजे, हे आपल्या इथं होईल का, हे होईल का, हे होईल का, तिथनच अधिकाऱ्यांशी बोलणार हे होऊ शकतं का. म्हणजे जे जगात ते चांगलं आहे ना ते माझ्या शहरात पाहिजे, माझ्या मतदारसंघात पाहिजे, अशी भाऊंची भूमिका होती. विरोधक म्हणून भाऊंनी विरोधाला कधी विरोध केला नाही. म्हणजे चांगल्या गोष्टी पण विरोधक कधी मारला नाही, विरोध मारला. म्हणजे विरोधकाची पण स्मार्ट सिटी जी संकल्पना येण्याच्या अगोदर भाऊंची संकल्पना होती की माझं शहर स्मार्ट झालं पाहिजे. म्हणजे त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले होते आणि त्याच्यानंतर ही स्मार्ट सिटीची कल्पना आली. म्हणून अगदी ताईंच्या बोलण्यातून, आता विद्यमान आमदार अश्विनी ताईंच्या बोलण्यातूनही जाणवते की मी आमदार कशासाठी झाले की भाऊंचं जे काही स्वप्न अपूर्ण राहिले स्मार्ट सिटीचं मला पूर्ण करायचंय. तुमचा मुद्दा होता म्हणून मी मध्ये थोडंसं राजकारण आपण सगळ्या विषयावरती बोलतोय. म्हणजे भाऊंनी केलेला शहराचा विकास, भाऊंनी घडवलेले इथले राजकारणी, मग ते नगरसेवक असतील, महापौरापर्यंत पोहोचले, सगळे पोहोचले. पण तुम्ही जे 4-5 निवडक मित्र होते, म्हणजे गाडीत बसणारे, घरात जेवणारे, ऑफिसला थांबणारे, म्हणजे एखादं कोणी केबिनला जरी आलं तरी तुम्ही कधी बाहेर भाऊंनी काढलं नाही. अशी तुम्ही कधी अपेक्षाही केली नाही की आम्हाला मोठं करा, आम्हाला एखादं पद द्या, त्याबद्दल काय म्हणजे अपेक्षा का नव्हती? अपेक्षा आम्ही त्यांच्या बरोबर राहून कुठल्या पैसे कमवायचे, राजकारणी व्हायचं तसलं आमचं काही, आम्ही राहतोय आमदाराबरोबर, आमच्यासाठी खूप मोठं भाग्य होतं. असा आमदार होता की महाराष्ट्रात प्रसिद्ध होता. असा आमदार होता जे अजितदादा असू, त्यावेळेस RR पाटील असू किंवा देवेंद्र फडणवीस असू, त्यांना भेटायला वेळ घ्यावी लागते. कॉर्पोरेटरचं तर कामच नव्हतं तिथे जायला, पण आम्हाला पद नसताना आम्ही त्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसायचो. म्हणून ह्या पदबिदाची कधीच अपेक्षा नव्हती. तुम्हाला एक आमदार तुम्हीच असायचे. लोकांसाठी आम्ही
आज तुम्हाला सांगतो, पहिलं बघा पोलिसाची जर गाडी आली तरी सर्व घाबरायचे. आज भाऊंमुळं पोलीस असो, तहसील असो, कलेक्टर असो, विभागीय आयुक्त असो, जे प्रशासनाचे जेवढे पण अधिकारी असतात, आम्हाला त्यांच्याबद्दल कधीच भीती वाटली नाही. कारण भाऊचं सांगणं होतं आपण चुकीचं काय करत नाही. आणि भाऊंनंतर ते आम्हालाच रिस्पेक्ट करायचे, कारण भाऊचं कॉन्टॅक्ट नाही झालं तर आम्हाला कॉल करायचे. त्यांच्यामुळे एवढे प्रशासन अधिकाऱ्यांबरोबर जे बॉन्डिंग झालं भाऊंना, मग भाऊंनी प्रत्येकाला ती जबाबदारी सोपून दिली होती की बाबा काय काम असेल ह्या निगडीत त्याला फोन करत जा. त्याच्यामुळे आम्हाला त्याबद्दल कधीच अपेक्षा न वाटली. शिक्षण मंडळाचं बघा, तुम्हाला सांगतो 2012 का 13ला आपले मला वाटतं चेतन भुजबळ प्रशासनाकडनं शिक्षण मंडळावर गेला होता. आम्ही मुंबईला होतो, मी विलास लांडेन भाऊच होतो. तर भाऊ मला म्हणले तुला शिक्षण मंडळावर जायचंय का? मी म्हटलं भाऊ तुम्ही मला स्पष्ट सांगा की माझ्याकडे येत नको जाऊ बाबा. मी जर आज आमदाराबरोबर फिरतोय, आता ते शिक्षण मंडळावर जाऊन काय करणार? उद्या काय चुकीचं घडलं तर उद्या तुम्हालाच नावं ठेवणार आहे. त्यामुळे आपल्याला काही त्याच्यात इंटरेस्ट नाही. ह्या गोष्टीला चेतन भुजबळ साक्षीदार आहे. नंतर चेतन ते मला वाटतं मंत्रालय काहीतरी जळालं होतं 4थ्या मजल्यावर का 5व्या मजल्यावर. मी चेतनला घेऊन 5व्या मजल्यावर चालत चालत गेलो, चालत चालत आलो. त्याच्यानंतर आमच्या दोघा तिघांना चेतन नाव गेल्यानंतर आम्हाला फिरायला पण नेणार होता हाँगकाँगला. तर आपल्याला काही ते अपेक्षित नाहीये, त्याने अजून पण नेणार नाही. या विषयाला धरून सांगतो मी. तर ज्यावेळेस शिक्षण मंडळाचं चाललं होतं तर दुसरं एकाचं फायनल होत होतं. तर भाऊंना म्हणलं भाऊ मला म्हणले तुला कसं काय कळलं कोणाचं फायनल होतंय? म्हणलं असं असं होतंय फायनल. तर मग म्हणले काय करायचं? म्हणले त्या दिवशी नेमके आप्पासाहेब रणुसे आहेत ना, भाऊंचे दाजी आणि आता व्यायी झाले, त्यांची मुलगी त्यांच्या मुलाला दिली ऐश्वर्याला, विराजला. तर त्यांचा कार्यक्रम होता गुणगौरव बालगंधर्वला. मग भाऊ मी गेलो, सकाळी 9:30 कार्यक्रम होता. गेलो तर भाऊ म्हटले आपल्याला अजितदादांच्या हस्ते होता, त्यावेळेस अजितदादा नाही आम्ही राष्ट्रवादीत होतो. तर मग गेल्यानंतर पाहिल्यानंतर भाऊ म्हणले आपल्याला अजितदादाशी बोलायचंच नाही, आता मी सांगतो तसं तू कर. मी त्यांचं एवढं प्लॅनिंग असायचं प्रत्येक गोष्टीवरती ना. गेलो, दादांशी ते बोललेच नाही. कार्यक्रम संपला, दादा म्हणजे गाडीत बसले, दादा आवाज देतात, भाऊंनी मागं वळून नाही पाहिलं, डायरेक्ट गाडीत बसले. मग आप्पा आले रेणुसे पळत की भाऊ तुम्हाला बोलवते दादा. दादा म्हणले काय झालं? म्हणले काय नाही, मला काम आहेत, मला जायचंय. मी ते दाखवत होते की त्यांना की माझा तुमचे काही गोष्टी पटलेल्या नाही. मी ते बोलून नव्हतं दाखवत, फक्त ते त्यांच्या रिॲक्शन वरती त्यांना कळायचं. दादांना सुद्धा ते तेवढं बॉन्डिंग होतं त्यांचं. मला त्याला दादांना भाऊंना म्हटले अजित दादा तू गाडीत बस. नाही नाही म्हटले माझी गाडी मी येणार. ते असं एकदम हे करत होते, तरी दादांनी त्यांना गाडीत बसवलं. मग तिथून गाडीत बसले. माझ्या मते त्या दिवशी भोसरीदेव उद्घाटन बॅडमिंटन हॉलचं बहुतेक उद्घाटन होतं गव्हाणींच्या वार्डमध्ये, त्यावेळेसच्या नगरसेवक होते ते. तर ते सेमी गेट पर्यंत आले, दापोडीपर्यंत. तर ते काही बोललेच नाही. दादा म्हणले अरे झालं काय, बोल तरी बोल तरी. मग ते म्हटले काय नाही, मग तुम्ही मनानेच करता सगळं, असं करता. हे चेतनचा विषय निघाला. मग ते पहिले काय घडलं आणि हे त्यांनी नंतरच सांगितलं. तर मग म्हटले नाही ना ते आम्हाला शिक्षण मंडळात चेतन भुजबळला द्यायचंय. म्हणले ठीक आहे मग देतो. मग ते लगेच तिथून गाडीतूनच त्यांनी फोन केले, पीएला ह्याला त्याला ज्याला करायचे अजितदादांनी ते केलं. गाडीतून खाली उतरले. गाडीतून खाली उतरल्यावर मला त्यांनी थंब केला. तर मला कळलं काम झालं. मी दुसऱ्या गाडीत होतो, काम झालं. तेवढ्यात तिथं एका दुसऱ्या नगरसेवकाने आम्हाला पाहिलं काहीतरी थंब झाला यांचा. तर मला तो येऊन म्हटला काय रे भाऊ काय म्हटलं? असं काय नाही म्हटलं, त्यांना तहान लागली, पाणी द्यायचं. मी गाडीतली बॉटल काढली भाऊंना दिली. आता भाऊच ना, ते पण पाण्याची बॉटल आली, पिले. मला म्हणले बरं आलं तू, मला खूप तहान लागली होती. दिली. त्यांचे ते लक्षात आलं सगळं. मग एवढा संवेदनशील एवढा हुशार नेता आम्ही पाहिलेलं नाही. इशाऱ्यावरून विषय निघाला, तुमच्याकडेच मी येतोय. त्याचं कारण असं आहे की अनेक असे नेते ज्याच्या शरद पवार आहेत, पवार साहेबांना एखाद्या सभेमध्ये एखादा संकेत द्यायचा आहे तर एखादा शब्द असा बोलून जातील की तो मतदार फिरून जाईल. तसे तुम्ही लोक जेव्हा समर्थनच्या बसलेले असायचे, वेगवेगळ्या विषयाची लोक यायचे, काय खाना खुणा असायच्या की ते तुम्हाला कळलं पाहिजे की एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम काय करायचा आहे. की डाटा अनालिसिस हा प्रकार आहे की माणसाला कसं ओळखायचं. तर आम्ही ही जी ठराविक 4-5 मंडळी आहे त्यांचा एवढा अभ्यास होता
की जसा पवार साहेबांचा गामा हा ड्रायव्हर होता, की पवार साहेबांना सांगायचं की समजा उदाहरणार्थ वळसे पाटलांना फोन लावा, त्याआधी त्यांनी लावलेला असायचा. तसं आम्ही चारी पाचही मंडळी एवढे वाकबगार झालो होतो यामध्ये की समजा भाऊनी सांगितलं उदाहरणार्थ नामदेव ढाके साहेब आलेत आणि फक्त असं बटन खोललं आणि फक्त असा हात केला, कुलकर्णी नामदेवराव आपल्या जवळची मदत करायची बरं का, म्हणजे आम्ही एकदम समजून जायचो की काय प्रोटोकॉल आहे. किंवा पॅन्ट अशी जर वर केली भाऊनी, असं केलं म्हणजे काय करणार आहे, नाकाला हात लावला म्हणजे काय करताय, भांग पाडायला लागले म्हणजे काय होतंय. तर हा प्रत्येक गोष्टी आम्ही बरोबर राहून त्यांचं ते अनालिसिस शिकलो होतो. एखाद्याला समजा त्यांच्या हावभावावरून त्यांना काय हवंय ते एवढी तुमची वेवलेन त्यांच्याशी आमच्या एखादा गेला आमच्या कुणी तर ते आमच्या चिडचिड करायची, मग आपण समजून जायचं की आपल्याला निग्लेक्ट करायचं. मग भाऊ ताडक्याने उठायचे आणि बाहेर निघायचे की बाबा जेणेकरून त्याच्याशी संपर्कच होऊ नये म्हणून. मग ते आम्हाला कळलेलं असं, ते आमच्यावर चिडलेले नसायचे. जो आलाय त्याला कार्यक्रम करायचा असेल. 2002च्या स्टँडिंग कमिटीची जी राजेंद्र राजापुरे जेव्हा चेअरमन झाले, म्हणजे एक चाणाक्ष व्यक्ती, की व्यक्ती मोठी का होतं की त्यात प्रगल्भपणा पाहिजे, मॅच्युरिटी पाहिजे आणि एक पेशन्स व्हॅल्यू पाहिजे, ती त्या व्यक्तीमध्ये होती. म्हणजे बहु बोलेना आणि वाट भुलेना असं भाऊंचं व्यक्तिमत्व होतं. तर त्यांनी काय केलं की त्यावेळेस मला राजापुरेंबरोबर अजितदादांकडे पाठवलं आणि त्यावेळेस आपल्या इथे स्टँडिंग मध्ये जे काही सदस्य राजाराम कापसे असतील, अशोक कुलांगे असतील, सोपान लोंढे आणि इतर मंडळी, तर हे सगळे 6-7 मंडळी घेऊन आम्ही तिथे गेलो. त्या लोकांनी अगदी रुबाबात सांगितलं की राजेंद्र राजापुरेला देऊन टाका, आम्हाला काही अडचण नाही म्हणून. अगदी आनंदात गप्पा आल्या आणि राजापुरे अगदी आनंदात, की जो व्यक्ती उमेदवार असतो त्याला सगळं अनुकूलच दिसत असतं, प्रतिकूल काही दिसत नसतं. पण भाऊंच्या तालमीत आम्ही सगळी तयार झाली म्हणजे आम्ही कायम शेवटच्या सेकंदापर्यंत क्रॉस चेक करणार. आम्हाला त्यांच्याकडनं आम्हाला सगळ्यांना शिकलेली व्यवस्था आहे की भाऊ कायम काय सांगायचे की एखादी 100 रुपयाची वस्तू 50 रुपयात मिळते, तर 50 मध्ये का मिळते आणि तू कोण जगाच्या आखरीत लागून गेला की तुलाच मिळते हे, तर तू क्रॉस चेक करत जा. तर आम्हाला सगळ्यांना क्रॉस चेकची सवय भाऊनी लावली होती. तर मी पूर्ण क्रॉस चेक केलं आणि माझ्या नजरेत आलं की हे थोडंसं 19-20 चाललंय, खोटं चाललंय. तर मी भाऊने आल्यावरती सांगितलं की भाऊ असं असं चाललंय आणि हे उलट पालट होत आहे आणि आपण अडचणीत येऊ. तर भाऊने अगदी त्यावेळेस आता बीजेपी मध्ये जे व्यक्ती आहे नगरसेवक, आता मी त्यांचं नाव नाही घेत, तर त्यांना बाकी सगळं सांगितलं, त्यांना मॅनेज केलं आणि ते एक वोट घेतलं. आणि भाऊने मी म्हटलं पण की भाऊ आता जे 16 मतं आहेत त्यातली 7 मतं फक्त आपल्या पडतात, 9 मतं समोर जात आहेत, तर आपण अडचणीत येतोय. तेवढ्या मतांवरती त्यांनी कॅल्क्युलेशन केलं, एक मत रिकव्हर केलं आणि व्हीप काढला आणि कास्टिंग वोट शेवटी आपल्याला चेअरमनला नियमानुसार टाकावंच लागतं. त्यावेळेस ती म्हणजे आज आपण सुपर 20 मॅच बघतो, टाय झालेली सुपर ओव्हर बघतो, तर ती सुपर ओव्हर आम्ही 2002 सालीच बघितले की टाय झालेली असताना सुद्धा व्हीपमुळे कास्टिंग वोट चेअरमनला टाकावं लागलं आणि राजापुरे तिथून म्हणजे चेअरमन झाले. तर असा त्यांचा करिश्मा जो होता की जे होऊ नाही शकत ते करणारा म्हणजे भाऊ. आणि भाऊ आणि माऊली ही जी वाक्य आहे ही कोणाला असतात, ज्याच्याकडे भोगवृत्ती नसते तर त्यागवृत्ती, कायम त्यांनी आयुष्याची आहे ना कायम स्वहाच देण्यासाठीच. म्हणजे आणि दुसरा एक त्यांचा महत्वाचा पॉईंट म्हणजे की एखाद्यासाठी केलं, आपण कसं असतं की एखाद्यासाठी मी समजा नवीनसाठी काय केलं आणि तो 4 दिवस भेटला नाही तर आपण 4 वेळा बोलू का गरज होती, 4 वेळा फॉलोअप करत होता, आता बोलायला वेळ नाही का तुला. पण ह्या माणसाच्या तोंडात कधीच नाही, म्हणजे कंटिन्यू कर्मयोग चालू, पण कधीच ते चर्चा करणार नाही की मी असं केलं तसं केलं. शेवटी असं असतं ना की राजा हा राजा असतो आणि राजा गेल्याच्या नंतर राजाचे जे सैनिक असतं, म्हणजे लक्ष्मण भाऊ हे राजा होते आमच्या दृष्टीने, आणि राजा गेल्याच्या नंतर ते राजाच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी राहतात त्या गोष्टी त्या सैनिकांच्या मध्ये काही मावळे असतात, त्या मावळ्यांच्याकडे तो सुपूर्त करून जातो. तर आमच्या मते ते मावळे अनेक आहेत, म्हणजे असं आम्ही असं नाही, परंतु सैनिक जे आहे ते सैनिक म्हणजे भारतीय जनता पार्टीची आणि त्यांची संपूर्ण परिवाराला मानणारी टीम आहे. 86 सालापासून जवळजवळ 38 वर्ष लक्ष्मण भाऊंचं काम आहे. धर्म असेल, अर्थ असेल, काम असेल, मोक्ष असेल, 4 याच्यामध्ये म्हणजे त्यांनी रामदेव बाबा, वामनराव पै, महाराष्ट्र केसरी, श्री श्री रविशंकर असे मोठे मोठे कामं. म्हणजे आम्हाला अभिमान आहे की लक्ष्मण जगतापचे आम्ही सहकारी राहिलो, त्यामुळे आम्हाला कुठल्याही इथे जे बसले त्याला पदाची आहे नाही. करोना काळामध्ये रोज 30,000 माणसं जेवत होती, म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही. त्यांची एक पुतणी म्हणजे विजूशेठ जगताप यांची कन्या होती, त्या शिवानी जगताप, तिचं नुकतंच लग्न झालं होतं. तर ते म्हटले अरे मनीष आपण रिसेप्शन ठेवलं असतं तर 1.5-2 कोटी रुपये एवढ्या लोकांचा खर्च झाला असता, तर आपण तो खर्च तिथे द्यायचा. आणि संतोषन मला कायम क्रॉस चेक करायची सवय, म्हटलं असं नको की खर्च सगळ्या कार्यकर्त्यात तर तुमचं आपलं नेहमीप्रमाणे तुळशीपत्र असं नाही आलं पाहिजे म्हटलं. तर अक्षरशः आहे ना त्यांना चेक केलं तिथे की बाबा अकाउंट मधनं किती पैसे येते, 1,85,00,000 पांडुरंगाला स्मरून सांगतो, हे त्यांच्या अकाउंट मधनं गेलेले पैसे तिथनं, चंद्ररंग ट्रस्ट म्हणा किंवा जे त्यांच्या ह्याच्यातनं. आणि हे गेलं करोना काळामध्ये म्हणजे 4.5-5 महिने त्यांनी लोकांना अखंड
आणि परत आम्ही म्हणायचो की आपण जर महाराष्ट्रातले टॉप 5 काढले की ज्यांचा कर्मयोग आहे, यज्ञ चालला, असं अन्नदान होतं, त्यात आपण पहिले असू कदाचित, पण 5वं समजू आपण, तर आपण हे घेतलं पाहिजे पुढाकाराने, आपण ह्याची एखादी नोट दिली पाहिजे. अरे म्हटले जर करायचं आणि जर सांगायचा तर उपयोग काय, तर त्या माणसाने असे किती कामं केले की आपण सांगू तेवढं कमी आहे. पण चर्चा नाही तर 86 पासून हे पूर्ण अखंड घर आहे ना, संप्रदाय असो, कट्टर हिंदुत्ववादी माणूस, म्हणजे आताच नाही, तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो. एक देहू मधले एक मोरे म्हणून व्यक्ती होते, तर ते पूर्वाश्रमी भाऊ ज्या पक्षामध्ये होते, तर कायम सेक्युलरिझममुळे ते लोक कायम त्यांना झापायचे की तुम्ही असे तसे हे ते, तर आणि त्यांना पत्र पाठवायचे असे कुचके पात्र्या पद्धतीने. तर भाऊंनी मला दाखवले ते पत्र की मनीष अरे असे हे पत्र लिहित आहेत बाबा मोरे साहेब आपल्याला. तर आम्ही योगाने देहूला गेलो आणि मला त्यांनी ओळख करून दिलं की ते पत्र लिहितात ते आपले. तर मी म्हटलं साहेब हे घर जे आहे हे कट्टर हिंदुत्ववादी आहे, असेल कुणाच्याही कळपात, पण हे संताजी धनाजीची अवलाद आहे. म्हटलं कायम राहतील कुठं, पण कायम हे शिवाजीराजांसारखंच काम आहे, त्यांच्यासाठी काम करणार आहे. तर असं पूर्ण नीतिवान घर आहे. इतर लोक जे आहेत म्हणजे म्हणतात ना की कुणाच्या आरण्याने सूर्य उगवत नाही, त्यांचं 24/7 म्हणजे 86 पासून आपण बघतोय की हे जे कार्यक्रम आहे, मला कोणाला क्रिटिसाइज करायचं नाही. असं म्हणायचं की भाऊ डाव्या हातानं दान द्यायचं ते उजव्या हातानं. हो, सिव्हिल हॉस्पिटल जे आहे आपलं सांगवी फाट्याचं, तर तिथे भाऊ आम्ही गेलो. एक तिथला जो कोणी अधिकारी असते तत्सम अतिशय ॲरोगंट होता, आणि भाऊनी तिथं मस्टर आम्ही म्हटलं की बाबा इथे ओपीडीच होत नाहीये, सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे पूर्वीचं टीबी हॉस्पिटल म्हटलं होते, आधीच नाव खराब आणि गर्दी होत नाहीये, तर आपण काय करायला पाहिजे. तर मग आम्ही एक महिना थोडं ट्रायल अँड एरर काय काय केलं पाहिजे, तर आम्ही मस्टर चेक केले तिथे. तर मला अतिशय शोकांतिक वाटेल की एक राज्याचे UD1 असलेल्या व्यक्तीची पत्नी तिथे होती, आणि एक महिन्याचं मस्टर डायरेक्ट सह्यानं जात होतं, म्हणजे इतकं बोगस काम चाललं होतं. तर भाऊनी म्हटलं की आता आपल्याला ऑपरेशन घ्यावं लागेल तिथे ऍक्शन मोडमध्ये. मग आम्ही तिथे एक आपलं थंब इम्प्रेशनचं हे बसवलं की इन आउट आपलं झालं पाहिजे, आणि त्या व्यक्तीवरती ऍक्शन घेतल्यानंतर आज दिवसाला 2000 लोकांची ओपीडी तिथे होते. हे मोठं काम भाऊनी केलं, आणि त्या माध्यमातून आरोग्य शिबिर हा मुद्दा आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला की बाबा अशी गरीब माणसं आहे की सकाळी जेवलं तर रात्रीची व्यवस्था नाहीये. हा, आणि मग त्यावरनं आरोग्य शिबिर घेतलं. हो हो, आणि त्याच धर्तीवरती भाऊ गेल्यानंतर ठराविक विषय राहिला, तर भाऊनी सांगितलं होतं की काही असो बाकीचे कार्यक्रम घ्या नका घेऊ. भाऊ काय म्हणायचे की कुलकर्णी बाबा जाचकांचा वाढदिवस तुम्ही एखादं बुके देण्यापेक्षा एखादं पुस्तक द्या, किंवा त्यातनं ज्ञान यज्ञ होईल, किंवा त्याला 1 रुपयाचा फायदा होईल. तुझ्या बुकेनी काय नंतर तो कचऱ्यातच जाणार आहे, तर ते नको, त्याला उपयोगी पडेल असा तुझा हे झाला पाहिजे. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं इतर कुठले दहीहंडीचा कार्यक्रम, लोक म्हणतात की माझी दहीहंडी मला 10,000 लोक होती, त्यात लोक भुलतात. भाऊ हा माणूस तसा नव्हता, त्या लोकांना डायरेक्ट शिवाय करते, मूर्ख आहे, तुला राजकारण करता येत नाही. दहीहंडी हा काय गर्दीचा कार्यक्रम, म्हणजे तुला बघून गर्दी नाही आलेली, त्या हिरो हिरोईनला बघून गर्दी आलेली. आज तुम्ही बघा भाऊंनी ज्यावेळेस अपक्ष ज्यावेळेस विलासशेठ लांडे पाटलांना तिकीट गेलं, त्यावेळेस त्यांनी काढलेली जी काही रॅली होती 40 ते 50,000 लोक उत्स्फूर्तपणे, तेव्हा तर काही व्हॉट्सअप बिट्सअप काही प्रकार नव्हता, पूर्ण गर्दी त्यावेळेस बघा. आजकाल एखाद्या नेत्याला, मोठ्या अगदी राज्यमंत्री असो, कॅबिनेट मंत्री असो, एखादा वाढदिवस घ्यायचा असेल तर कुठेतरी हिरो हिरोईन आणली, कुठं होम मिनिस्टर ठेवला, छोटा मोठा कार्यक्रम घेतला तर कोपरा भरतो हॉलचा. पण ह्या माणसाला प्रत्येक ह्या माणसाचे वाढदिवस बघा 50, 60, 70,000 पब्लिक उत्स्फूर्त, कुठला मेसेज नाही, कुणाला आमंत्रण घातलं नाही की यायला पाहिजे असं, स्वतःहून येणारी लोक. अगदी त्यांच्या अंत्यविधीचं तुम्ही बघा की एक सामान्यातला सामान्य माणूस तिथे उपस्थित झालेला आहे. माझ्या स्वतः सांगेल की या व्यक्तीला एकच मिनिट सर, मुद्दा काढला ना कुठला सिव्हिल हॉस्पिटलचा, तो मुद्दा खूप महत्वाचा होता. ती दुरावस्था खूप वाईट होती, म्हणून भाऊनी तर लक्ष घातलं. पण तुम्हाला माहितच असेल, परंतु प्रेक्षकांना किंवा लोकांना माहिती आहे की नाही, पण मी त्याची पहिली बातमी केली की जेव्हा अश्विनी जगताप आमदार झाल्या पहिल्यांदा, तेव्हा त्यांनी पहिली भेट दिली त्याचं सिव्हिल हॉस्पिटल. तिथली दुरावस्था पाहिल्यावर त्यांनी तिथल्या मुख्य वैद्यकीय अधिकारी झापलं होतं, त्याची खरडपट्टी काढली होती. त्याच्यानंतर पुन्हा तो सिव्हिल हॉस्पिटलचा कारभार मार्गाला लागला, कारण जिल्ह्यातून लोक तिथे खास उपचारासाठी येत होते, त्यांना चांगले उपचार मिळायला लागले. म्हणजे आरोग्य हा जसा लाडका आणि महत्वाचा नाजूक विषय भाऊंचा होता, तोच विषय वारसा पुढे अश्विनी जगतापही चालवतात. आणि चिंचवड महानगरपालिकेत तुम्ही बघा की आजकाल रिंग होण्याचं प्रमाण जे आहे टेंडरमध्ये, तुम्ही पत्रकार आहे, आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे, पण मी खात्रीपूर्वक सांगू शकतो, लक्ष्मण जगताप काय सांगायचे की मेरिटमध्ये ये, मेरिटमध्ये आल्यानंतर तुला काय मदत लागेल की कोणी अधिकारी त्रास देतोय, चुकीच्या पद्धतीने हॅरेसमेंट होते, तर तिथे मी ऍक्शन घेईल. पण चुकीचं काम कधी केलं नाही, जवळचं आहे म्हणून त्याला काम दिलं. या गप्पांमधून इतके म्हणजे आठवणीतले भाऊ आजचा खरं तर आपला जो विषय होता, पण शेवटी आम्ही पत्रकार आहे, जोपर्यंत राजकीय किनार त्याला येत नाही
तर ती मुलाखतही खुलत नाही आणि तळमळीनं प्रेक्षकही पाहत नाही. त्यामुळं खूप चांगला विषय आपल्या गप्पातून जवळपास पाहता पाहता तासभर कधी निघून गेला तर तुम्हाला मला कळलेला नाही. शेवटी मी एक शेवटचा प्रश्न नामदेव ढाके आणि शेवटचा एक मिनिट तुम्हाला सगळ्यांना देतो. त्याच्यामुळे आठवणीतल्या भाऊवरती शेवटचा एक मिनिट बोलायचंय. त्याच्या आधी एक मी तुम्हाला किस्सा सांगतो. आता 2019ला ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक लागली, भारतीय जनता पार्टी शिवसेना युती होती. त्यात भाऊ इच्छुक होते भाजपमधनं मेळावटी उमेदवारी म्हणून. ते शिवसेनेला वार्ड गेला आणि श्रीरंगाप्पांना पुन्हा उमेदवारी मिळाली. मिळाल्यानंतर दोघांचं तर काय होतं हे पिंपरी चिंचवड शहराला काय ते झाकून ठेवण्यासारखं नव्हतं, ओपन होतं, सगळा विरोध होता एकमेकांना. तर त्यानंतर मग काय झालं, मग वरती वरिष्ठांची चर्चा आली. मग वरिष्ठ म्हटले तुम्ही जर दोघं असे राहिले तर अवघड होईल, निवडणूक जिंकता येणार नाही आपल्याला. मग आप्पा भाऊंकडे आले, त्यांची बातचीत झाली. मग ते म्हटले की त्याच्या अगोदर गिरीश भाऊ होते, मिटिंग झाली, गिरीश भाऊंच्या इकडे मिटिंग झाली त्यांची, की बाबा ती समेट घडून आला पाहिजे, आपल्याला उमेदवार जिंकून आणायचा आहे. तर ज्या वेळेस पहिली मिटिंग झाली ना, आता यथाकथित आत्ताचे कोण आहे पुढारी ते म्हणतात आम्ही भाऊंच्या जवळ होतं, भाऊंनी मला कानात हे सांगितलं, भाऊंनी मला हे सांगितलं, भाऊंनी हे केलं. त्या मिटिंगला मोजकी 4 लोक होती, ती 4 इथं येत. बारणी आप्पा आणि त्यांच्याकडनं गजानन चिंचवडे, आज स्वर्गीय गजानन चिंचवडे आपल्याकडे नाहीये, काय गजा भाऊ आहेत ना ते, आप्पान ते आणि रवी नामदे, ही 3 लोक आप्पांकडनं आप्पा होते आणि आमच्या भाऊंकडनं मी, हे आम्ही 4 जण आणि अजून एक व्यक्ती होती, त्याचं नाव नाही सांगणार मी, अजून एक व्यक्ती होती, अशी 5च लोक होतो आम्ही महत्वाच्या मिटिंगला. मग त्यावेळेस हे जे होते म्हणतात मला कानात सांगितलं, तूच वारसदार, तूच आमका, तू तमका, तू तमका, तुला हे असं काही नाही. आम्ही होतो तुमच्या मीटिंग नंतर त्यांचं 10 वर्षाचं वय पिंपरीच्या अमर मुलचंदनच्या त्या ठिकाणी मिटिंग झाली, तिथं समिट झाला आणि पंकजाताईंनी काळेवाडी फाट्यावर सोनाई मंगल कार्यालयात मेळावा घेतला होता. त्याच्यानंतर पंकजाताई गेल्या, मग आप्पांनी डायरेक्ट घरी घेऊन गेले. श्रीरंग आप्पांनी भाऊला गाडीत टाकलं, आप्पाच्या घरी घेऊन गेले. मग आप्पांची सून त्यांनी भाऊला ओवळलं बिवळलं, मग ते आप्पांच्या घरी जाण्याची. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे की जर हे म्हणतात आम्ही जवळचे होतो, आम्ही असं होतं, आम्ही तसं होतं, तर मग तुम्ही अशा महत्वाच्या मिटिंगला का नव्हते? आम्हीच का होतो? आता कसं आहे, भाऊ गेलेत, आता ह्याच्या चर्चा करून होते तर होते. आता तुम्ही आम्हाला तुमचा आभार मानायला लागल, तुम्ही आम्हाला तरी समजले हे भाऊच्या जवळचे. याच्यातलं कोणी शोमॅन नाहीये, ते सगळे पडद्यामागचे लोक होते. नाही त्याच्या आधी सांगतो, कॉर्पोरेशन निवडणुकीवरून माझं भाऊंचं थोडंसं हे झालतो, त्याच्या अगोदरची किनारा सांगतो. 1-1.5 वर्ष आम्ही एकमेकांशेजारी उभं राहायचो, तेही माझ्याशी बोलायचे नाही, मीही त्यांच्याशी बोलायचो कुठे कार्यक्रमात भेटलो तर. पण ज्यावेळेस बारणेंची यांचं समिटची मिटिंग होणार कळलं, सकाळी 7:30 वाजता मला फोन आलेला आहे त्यांचा, हे कुठे आहे? तर मी म्हटलं घरीच आहे, 7:30 वाजले. का हो? ये आपल्याला महत्वाच्या ठिकाणी जायचंय. म्हणजे त्या 2 वर्ष मी बोलत नव्हतो त्यांच्याशी, तरी सुद्धा आम्हाला बोलवलं, मला त्या मिटिंगला, बारणे आप्पांच्या समिटची जी पहिली मिटिंग झाली त्या मिटिंगला. त्याचा तुम्ही उल्लेख केलाच आणि आता मुख्य संपादक आपले अनोखीच्या गप्पांचा समारोप करणारा प्रश्न विचारणार आहे. त्याच्या अगोदर फक्त मी एक प्रश्न, तुम्ही अगदी भाऊंचे ढाके जे वगळता, फक्त अगदी म्हणजे त्यांच्या पडद्यामागचे अतिशय जवळचे आहात, मुख्य प्रश्न तो ढाकेजींना असणार आहे, तरीही तुम्ही त्या अनुषंगानं बोलू शकता. मला फक्त एवढंच विचारायचंय की भाऊंची आठवण तुम्हाला येत नाही असा दिवस जात नाही असं मी म्हणेन, कारण तुम्ही अतिशय त्यांच्या जवळच्या कुटुंब सदस्य आहात. किंवा भाऊंनी त्यांना कधी तुम्हाला कार्यकर्ता किंवा दूरचा असं मानलं नाही, तर क्षण असा की आम्हाला भाऊशिवाय आज सुद्धा हे होत नाही. आमचं भाऊ तिथं भाऊ आमच्यावर आज सुद्धा आहेत. तर त्याच अनुषंगानं मला फक्त तुम्हाला असं विचारायचं की एकही दिवस तुमचा त्यांच्या आठवणी विना जात नाही, परंतु आजची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता तुम्हाला त्यांची उणीव जाणवते. तर विशेषतः ढाकेजींना मी विचारेल की आता विधानसभेच्या तोंडावर भाऊंचं प्रकर्षाने आठवणच नाही तर त्यांची उणीव जाणवते का? म्हणजे मला आता भरून आलं, तो क्षण मला आठवला विधान भवनामधला. राज्यसभेची मतदानाची प्रक्रिया चालू होती
विधान परिषदेलाही प्रक्रिया चालू होती आणि राज्यसभेच्या मतदानाच्या वेळेला आपल्या जीवाशी झुंज देत होते भाऊ. तिथं ज्युपिटर हॉस्पिटलला ऍडमिट होते आणि ऍडमिट असताना मला सांगा, म्हणजे भाऊ तर ऍडमिट होते, भाऊंना काय त्या परिस्थितीमध्ये भाऊंना एक शब्द शंकर शेठ गेले तिथं, आणि शंकर शेठ गेल्याच्या नंतर शंकर भाऊंनी पार्टीने सांगितलं होतं की अशा परिस्थितीमध्ये मतदानाला योग्य नाही. मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी स्वतः बोलले होते, फडणवीस साहेब. परंतु अशा परिस्थितीमध्ये शंकर भाऊंनी सुद्धा सांगितलं, पण पार्टी म्हणली की घेण्याची गरज नाही. निष्ठा कशी असावी पार्टीवरती, म्हणजे एका छोट्या कालावधीमध्ये, म्हणजे माझ्या सारख्याला जर मी काय म्हणेल, मला निष्ठा कोणी शिकवली, मला पार्टीची निष्ठा आहेच, परंतु पार्टीची निष्ठा आणि एखाद्यावरती निष्ठा कशी करायची, व्यक्तीवर सुद्धा आणि पक्षावर सुद्धा, तर ते लक्ष्मण भाऊंचा तो क्षण माझ्या डोळ्यात अजूनही, माझ्या डोळ्यात पाणी येते. आता मला एकदम हे वाटतंय की एखाद्या व्यक्तीला जो आपल्या मरणाच्या उंबरठ्यावरती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पार्टीचे वरिष्ठ नेते सांगतायत की तुम्हाला मतदानाला नाही आलं तरी चालणार आहे, परंतु आपल्या अँब्युलन्समध्ये व्हेंटिलेटर लावलेला असताना एका मतासाठी आणि त्या मतापेक्षाही राष्ट्रासाठी काम करताय भारतीय जनता पार्टी, आणि या राष्ट्रासाठी धर्मासाठी काम करणारे पक्ष आहे आणि मी त्या पक्षासाठी गेलं पाहिजे ही भूमिका घेऊन त्यावेळेला मतदानाला गेले. व्हीलचेअरवर उतरले ना फडणवीस साहेब, त्यांना भेटायला आले. हा, त्यांनी नाही भेटायला आले तर काय म्हटले, साहेब विरोधी पक्ष नेते होते, फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेते होते. सीएम शब्द तोडला, सीएम साहेब मी तुमच्यासाठी आलो, हे त्यांचं वाक्य देवेंद्रजींना म्हणले ते. आणि देवेंद्र भाऊंनी ती शोक सभेमध्ये ते बोलून दाखवलं. शोक सभेला ज्या वेळेला रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये आले आणि त्यांनी त्यावेळेला प्रेसमध्येही सांगितलं की हा पूर्णपणे विजय जो आहे महाडिकांचा राज्यसभेचा, हा मी लक्ष्मण भाऊंना आणि मुक्ताताईंना समर्पित करतो, हे त्यावेळेचे वक्तव्य पण आहे. परंतु ज्या वेळेला भाऊ मतदान करून आले, आम्ही सगळी मंडळी होतो, आले ते चेअरवरती, सगळं व्हेंटिलेटर, आणि तो काळ तुम्हाला माहितीये कुठला काळ होता. आणि त्यावेळेला ऐका ना, फक्त आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया, कारण आपली चर्चा थोडीशी लांबलेली आहे की भाऊंची उणीव जाणवते, त्यांच्या आठवणी तुम्हाला आम्हाला थांबवता येत नाही, एवढ्या तुमच्या आठवणी उचंबळून येत आहेत, हे आम्हाला मान्य आहे. फक्त आपण जसं अजूनही मुख्य संपादकांना शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, मुख्य प्रश्न हा आहे की संतोष भाऊंना आलं. संतोष भाऊ, मला तुमच्याकडनं एकच ऐकून घ्यायचंय की शेवटचा तो क्षण, भाऊ जेव्हा मृत्यूशी झुंज देत होते, काय तुमचं बोलणं झालं का, आणि काय त्याचा क्षण होता शेवटचा, कुठल्या मुद्द्यावर मात्र काही वरून आलेलं? भाऊच होत, भाऊ आज म्हणजे त्या नेत्यासाठी त्याचा कार्यकर्ता असे असू ढाळत असेल ते सहसा अभावाने दिसतं. आज आम्ही 11 जन्मलं तरी असं भाऊ अक्षर निर्माण होणार नाही. मनीष, शेवटचा मुद्दा काय तो क्षण? आमची अशी मैत्री होती ना की आम्ही आमदार आणि कार्यकर्ता नाही तर एक सख्या भावाच्या सखा म्हणतात ना, त्याप्रमाणे आमची ओळख काय होती, आम्हाला जन्म आई वडिलांनी दिला, पण आमची ओळख काय होती समाजामध्ये, कोण संतोष खलाटे, जो लक्ष्मण भाऊंबरोबर राहतो तो संतोष खलाटे, मी ही ओळख होती. आई वडिलांची जी ओळख आहे ना, त्यानंतर जर आमची कुणाची ओळख असेल ना तर लक्ष्मण भाऊची, आमची म्हणजे आम्हाला ओळख त्यांनी दिली समाजामध्ये, जन्म आई वडिलांनी दिला. भावनिक झाले, मनीष भावनिक होत आहे, अतुल भावनिक आहे. महत्वाचा विषय सांगतो की एखाद्या माणसं आपण करोना काळात बघितलं, थोडंसं सांगितलं की प्लस आहे आपलं, पॉझिटिव्ह आलं तर माणूस असा सैरावैरा व्हायचा, आणि मी तसा खोडील व्यक्ती होतो. आमची एकदम मैत्री अशी होती, एकदम चपखल. मी त्याला डायरेक्ट विचारलं की भाऊ, पिंपरी चिंचवडचे जे काही इतिहास आहे, विकास आहे, त्याचं जर बघितलं तर त्यात तुमचं मोठं योगदान आहे, समाजासाठी केलेलं कार्य. असं होऊन सुद्धा भगवंताने आपल्यावरती हा दुर्धर आजार आणला, तर आपलं काय म्हणणं आहे, आपण भगवंतावर तर खुश आहात का नाराज आहात? तर त्या माणसाने काय सांगितलं की लक्ष्मण जगतापला तू किती ओळखतो? 75%. मी स्वतःला 100% ओळखतो, आणि आय एम हॅपी अँड रेडी टू क्विट. हे त्यांची जी वाणी, मुख बंद व्हायची वेळ आली असेल विकनेसमुळे, 15 ते 20 दिवस असेल, तर हे वाक्य त्यांचं आयसीयू मध्ये होतं. असं म्हणजे अगदी बघतो ना की एकदम सहज भाव म्हणतो, स्वीकार भाव, की मी जायला तयार आहे कुठेही. त्यांच्या डोळ्यामध्ये शेवट सांगतो, माझी आहे ना राजकारण्यांना हात जोडून विनंती, तुम्ही निश्चित राजकारण करा, प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, लोकशाही आहे, फक्त घाणेरडे आरोप, कमरेखालचे वार राजकारणात करू नका.
माझी सर्वांना विनंती, तुम्ही राजकारण करा, समाजाप्रती निष्ठा ठेवून समाजाप्रती काहीतरी देणं लागतो आपण, ह्याच्यानुसार राजकारण करा. उगाच विनाकारण एखाद्याला बदनाम करायचा नाही का, तो आपल्याला आता झेपत नाही, आवरत नाही म्हणून त्याला बदनाम करायचा, म्हणून राजकारण असलं का करू नका. तुम्ही राजकारणात आहे ना विरोध ठेवा, दुश्मनी करू नका, ही माझी सर्व राजकारण्यांना विनंती आहे, हात जोडून. थोडक्यात तुम्ही जे काही चौघे जण अगदी भाऊंच्या अगदी जवळचे, तरी एकाने कसलंही पद घेतलं नाही. याच्यातून मला फक्त एकच दिसतं किंवा एकच वाटतं की भाऊ आमचे आमदार आहेत ना, आता आम्ही आमदार आहेत असं तुम्ही समजलंय. त्यामुळं भाऊंमुळे तुम्ही आहात असं तुम्ही म्हटलंय. आमच्या बोलला तेवढंच वेटेज होतं. हा, तर त्यामुळे तुम्हाला काय वाटायचं, आम्हाला ताकद काय दिली ना, भाऊ आमदार आहे, कुलकर्णींना वाटायचं मी आमदार आहे, भाऊ आमदार आहे तर कलाट्यांना वाटायचं मी आमदार आहे. ह्या भूमिकेतून तुम्ही मला वाटतं कुठल्याही पदाच्या आमिषाला बळी पडलेला. प्रेक्षक आजपर्यंत अनेक मुलाखती मी घेतल्या, कधी कोणी एवढं भावनिक झाले, माझे डोळे तरळले कारण चौघांकडे पाहून. खरं तर प्रश्न मी प्रत्येक वेळा मी विचारायचा प्रयत्न करतोय, संतोष भाऊंना उत्तर देतोय, नवीनला प्रश्न विचारतो उत्तर देत आहेत मनीष भाऊ, कधी गिरीश भाऊ. कारण हे तेव्हाच घडतं जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या अंतःकरणात जवळ असतात, ती व्यक्ती तुम्हाला माहित असते. मला खरं तर ह्या मुलाखतीचा शेवट कुठून करावा, कसा करावा, असंख्य प्रश्न पडले. जवळपास 1 तासाच्या पुढे ही मुलाखत गेली, परंतु भाऊ अशी व्यक्ती होती, तिथं तुम्ही ही चर्चासत्र, भाऊंची आठवण हे एकत्र संपणारा विषय नाहीये, पण तरी शेवटी चर्चेला कुठेतरी पूर्णविराम द्यावा लागेल. आमचे पत्रकार मित्र जे ज्येष्ठ पत्रकार आहे ते सुद्धा आज या प्रत्येक याचं वर्णन करताय, ते सुद्धा सांगतायत. पण मला ही मुलाखत शेवटी तिथंच थांबवायची, कारण राजकीय विषयाने मी पुन्हा येणार नामदेवराव तुमच्याकडे आणि विषय घेऊन आपण हे विषय मुलाखत संपवणार आहोत. नामदेवराव, ह्या शहरामध्ये भाऊंनी अनेकांना नगरसेवक महापौर केले. परत काय येतोय की हे शहर जातीपातीचं, भावकीचं, वेगळ्या पद्धतीचं राजकारण करणारं राहिलेलं आहे. हे शहर औद्योगिक नगरी म्हणून ओळखलं जाणारं शहर आहे. तुम्ही सुद्धा एका बाहेरच्या जिल्ह्यातून या ठिकाणी आलेला आहात, पोटाची खळगी भरण्यासाठी आला होता. तुम्ही सुद्धा या ठिकाणी कष्टच केले, कामच केले, तुमचा राजकीय प्रवास नंतर सुरू झाला. पण ह्या भाऊंनी तुम्हाला या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सभागृह नेता हे मोठं एक पद दिलं, कसं तुम्ही याकडे पाहता? खरं म्हणजे भाऊंनी मला आठवतं, मी कासरवाडीच्या त्या ओपन प्लॉट मधून गाडीमध्ये बसलो आणि येत होतो, आणि त्यावेळेला मला सांगितलं, नामदेव तुला मला सभागृह नेता करायचंय, पण एक लक्षात घे, पहिली संस्था महत्वाची असते. संस्था म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका. संस्था टिकली तर तुम्ही सगळे टिकणार आहे, आणि म्हणून संस्थेचं तिला कुठेतरी धोका पोहोचेल असं काम तुझ्याकडून झालं नाही पाहिजे. ही पहिलं त्यांचा मार्गदर्शन पहिला, म्हणजे ज्या वेळेला मला पदावर उद्या बसवायचं होतं त्या अगोदरच्या दिवसाचा शब्द आहे. आणि एखाद्या सर्वसामान्य कामगाराला, जसं तुम्ही सांगितलं की मी टाटा मोटर्स मध्ये कामगार आहे, आणि एखाद्या सर्वसामान्य कामगाराला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमामधून या ठिकाणी लक्ष्मण भाऊंनी मला सभागृह नेते पदाची जबाबदारी त्यावेळेला दिली. आणि मला पण सुद्धा वाटतं की एखाद्या व्यक्तीची प्रेरणा घेऊन, म्हणजे लक्ष्मण भाऊ ही प्रेरणा माझ्यासाठी होती, की ते जे काही विषय, अनेक विषय आहेत की जे आता आपल्याला नाही बोलता येणार, परंतु संस्था, त्यांच्या तोंडचा शब्द मला अजूनही इथं माझ्या हृदयात घर करून आहे. अजूनही संस्था महत्वाची आहे, आणि संस्था ज्या वेळेला महत्वाची असते, संस्था टिकली तर तुम्ही टिकणार आहे, तुम्ही टिकले तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं हे सगळं भवितव्य आपल्या हातामध्ये आहे. हा शब्द जो आहे तो अजूनही माझ्या मनामध्ये घर करून भाऊंच्या प्रेरणाच्या माध्यमातून मी काम करतोय. आणि आज एक कामगाराला, किंवा तुम्ही जे म्हणलं, पहिली गोष्ट तर जातीपातीच्या पुढे जाऊन किंवा गाववाला बाहेरचा, गावकी भावकी असं न मानणारं ते कुटुंब आहे. त्यांनी माझ्यासारख्या छोट्या एका बाहेरून, ज्याला म्हणतो आम्ही रोजी रोटीच्या निमित्तानं आलेल्या व्यक्तीला एवढं मोठं पद दिलं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, ते मला कधी पण प्रेरणादायी राहणार आहे. संतोष, शेवटचा मुद्दा आणि मी मुलाखत संपवणार आहे. आता नामदेवरावांनी सांगितलं त्याप्रमाणे भाऊंनी, म्हणजे सर्व समाजाला बरोबर घेऊन कसं जायचं, तर हे भाऊंनी शिकवलं सगळ्यांना. मी तर म्हणेन की बघा तुम्ही, आज 2017ला भारतीय जनता पार्टी ज्यावेळी सत्ता आली, त्यानंतर पहिलं चेअरमन कोण झालं, तर SC समाजातल्या लेडीज, बरोबर, बाहेरचे. महापौर कोण झाले, मराठा समाजातल्या. त्यानंतर परत स्टँडिंग चेअरमन कोण झालं, तर SC समाजाच्या, दलित समाजातल्या नेतृत्वाला त्यांनी संधी दिली. नंतर नामदेवराव ढाकेचा झाले, ते ओबीसी समाजातून येतात, किंवा एकनाथ दादा पवार झाले,
तिकडं नंतर मग महेश दादांनी तिकडं नितीन लांडगेंना दिलं, मराठा समाजात राहुल जाधव आला, ते ओबीसी समाजातून आले. असं सर्व समावेशक नेतृत्व. त्यानंतर विलास मडगिरींना त्या ठिकाणी संधी दिली. म्हणजे असं कुठलंही हे न ठेवता, माझ्या जवळचा लांबचा हा काही न ठेवता, की प्रत्येक समाजाला बरोबर घेऊन त्या ठिकाणी त्यांनी एक राजकारण केलं. हा, ह्याच्यात माणसं दुखावली असतील. पद एक असतं, इच्छुक 4 असतात. बरोबर. पहिल्यांदा निवडणूक लढलेला लय वाटतं की मी चेअरमन झालो पाहिजे, मी महापौर झालो पाहिजे, मी हा झालो पाहिजे. शेवटी पद किती आहेत? मर्यादित आहेत. इच्छुक खूप आहेत. ह्याच्यातून नाराजी होणार साहजिक आहे. परंतु नाराज होऊन लगी वेगळं काही भूमिका घेणं किंवा वेगळं स्टेटमेंट करणं म्हणजे हे चूक आहे. ही नाही संधी मिळाली, पुढच्या वेळेस संधी मिळेल. मी ज्यांना संधी मिळाली आजपर्यंत तुम्ही पाहिलं, ज्यांना संधी, नामदेवराव ढाकेंना संधी मिळाली, 4 नगरसेवक निवडून आले त्यांच्या वार्डातून. एकनाथ दादांना संधी मिळाली, पवार 4 नगरसेवक निवडून आलेत. तुमच्या नितीन लांडगेंना संधी मिळाली, 4 नगरसेवक निवडून आलेत. तुमचं नितीन काळजेंना संधी मिळाली, तिथेही 4 नगरसेवक जवळजवळ निवडून आलेत. तुम्ही आमच्या इथं ममता ताईंना संधी मिळाली स्टँडिंग चेअरमन, तिथेही 4 नगरसेवक निवडून आलेत. म्हणजे त्यांनी असं नाही केलं की विलास मडगिरींचे तर 4 जण आलेत निवडून. म्हणजे त्यांनी काय केलं, काही गोष्टीला प्राधान्य दिलं. ए बाबा, इथं पॅनल आलाय, इथं आपल्याला दिलं पाहिजे, काहीतरी दिलं पाहिजे. हा ठिकाणी ठीक आहे, अन्याय झाला असेल, नो डाऊट. शेवटी इच्छुक खूप असतात, इच्छुक खूप आहेत, पुढे संधी मिळेल. परंतु काहीतरी ती संधी नाही मिळाली, माझ्या अन्याय झाला, माझं हे झालं, माझं ते, असं काहीतरी बेछूट आरोप करायचे आणि कुठेतरी राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि ही आज भारतीय जनता पार्टीची तर म्हणजे तसं आज टफ इलेक्शन आहे. म्हणजे आज लोकसभेचं जर पाहिलं आपण, आज पक्षाला अशा वेळेस वेठीस धरणं हे कितपत योग्य आहे? मग निष्ठावंतांनी काय करायचं? जे निष्ठेने बरोबर राहिलेत, पक्षाबरोबर आज निष्ठेने, संख्या नाराजांची फार थोडी आहे. 4 जण असतील, 5 जण असतील, एकच दुसरे नाराज आहे. मग निष्ठावंतांची संख्या मोठी आहे. मग जर नाराजांनी असं ऐन वेळेस, भारतीय जनता पार्टी आज सगळे टफ इलेक्शन आहे, तिथं त्यांना पक्षाला खिंडीत पकडायचं, आम्ही असं करीन, आम्ही तसं करीन, उगाच काहीतरी करायचं आणि याच्यातून काहीतरी मिळवायचा प्रयत्न करायचा, हे माझ्या दृष्टीने चूक आहे. त्यांनी पक्षाप्रती निष्ठा ठेवली पाहिजे आणि विश्वास ठेवला पाहिजे. येणाऱ्या काळात प्रत्येकाला त्याच्या कुवतेप्रमाणे, ह्याच्याप्रमाणे, कामाच्या ह्याच्याप्रमाणे पद मिळून जातील. प्रेक्षको, आठवणीतले भाऊ या विषयावरती खरं तर आज आपण बोलतोय. पिंपरी चिंचवड शहराचा जर का आपण विकास पाहिला आणि ज्या पद्धतीने झपाट्याने शहर वाढतंय, पूर्वी 1972 आधीची नगरपालिका आणि नंतरची महानगरपालिका 82 मध्ये ही झालेली आहे. 5 गावं मिळून सुरुवातीला जर का आपण पाहिलं तर त्याच्या 3 विधानसभा आहे, पिंपरी चिंचवड आणि भोसरी. याच्यामध्ये असणारं निगडी आणि आकुर्डी, हे 5 शहर गावांचं असणारं झालेले शहर आहे. आणि या शहराचा जो झपाट्याने विकास झालेला आहे, या शहराच्या विकासामध्ये शरदचंद्र पवार, अण्णासाहेब मगर, रामकृष्ण मोरे, अजितदादा पवार, त्याचबरोबर शहराचे प्रथम महापौर ज्ञानेश्वर लांडगे, भिकू वाघेरे, नानासाहेब शितोळे, तात्यासाहेब कदम, सातबाग काटे, आजमभाई पानसरे, विलास लांडे या माजी महापौरांनी या शहराचा पाया रचला असेल तरी देखील आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी या शहराच्या विकासाचा कळस रचला आहे असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. चर्चासत्रामध्ये आठवणीतले भाऊ याच्यामध्ये या सर्व मान्यवरांनी खरं तर सहभाग घेतला. अगदी आम्ही सुरुवातीला बसलो तर सुरुवात कुठून करावी, किती मिनिटात संपवावं, असे असंख्य प्रश्न आमच्या पुढे होते. 25-30 मिनिटात संपवत चाललं होतं, परंतु 1-1.5 तास निघून गेला. परंतु ह्या शहराची जडणघडण आणि ह्या शहराचा विकास ज्या पद्धतीने झालाय, त्यामुळे सगळं कळत न कळत सगळे विषय आमच्या समोर आलेले. तुमच्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी आभार मानतो की तुम्ही वेळाच्या वेळ करून आपल्या स्टुडिओत आलात आणि तुमचं बहुमूल्य आणि बहुबद्दलचं प्रेम तुम्ही व्यक्त केलं, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद.